तू स्क्रीनवर लक्ष दे थोडा वेळ, जोपर्यंत आपला पीपीटी आहे तोपर्यंत स्क्रीनवर पाहताय. ओके, मोबाईलच्या स्क्रीनवर म्हणजे काय काय गोष्टी तुला दिसत वाटल्यास तू असं हे बघ, फॅन लाव आणि बस तिथे असं कम्फर्टेबलच्या चेअरवर बस वाटल्यास. फॅन लाव, ते ती विंडो घे आणि तिच्या ह्याच्यावर बस वाटल्यास या चेअर. दिसतंय? स्क्रीन क्लिअर आहे ना? चलो, पहिला आपण स्लॅट बद्दल पाहू की काय काय असतं स्लॅट मध्ये. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र सीईटी पाहू. ठीक आहे, दोन्ही एक्झाम. इथे स्लॅटचा एक्झाम पॅटर्न, सिलेबस, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन आणि काय ऍडमिशन प्रोसेस किंवा काय काय असतं ते पाहूया. ठीक आहे. व्हॉट इज स्लॅट? स्लॅट काय एक नॅशनल लेवल एंट्रन्स एक्झाम आहे. इट इज कंडक्टेड बाय सिम्बॉयसिस, है ना, इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी, म्हणजे 5 वर्षासाठी असतो, है ना, 5 वर्षासाठी. त्यात 2 कोर्सेस राहतात, एक बीए एलएलबी आणि बीबीए एलएलबी. ठीक आहे. आता त्यापैकी तू डिसाईड करू शकतो की दोन पैकी तुला कोणता करायचा, बीबीए एलएलबी करू शकतो किंवा बीए एलएलबी करू शकतो. तर माझ्या मते बीबीए एलएलबी केलं तर त्याचा स्कोप दुसरा एक आणखी वाढतो. तू प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणखी तुला एमबीए वगैरे पुढे करता येतं. म्हणजे बीबीए, मी पण बीबीए होल्डर आहे. बीबीए झाल्यानंतर एमबीए करता येतं. तुझं एलएलबी पण राहील त्यात, बीबीए होऊन, आणि बीए पेक्षा बीबीएचा जो कोर्स आहे तो वास्ट आहे आणि चांगला आहे. त्याचा स्कोप प्रायव्हेट सेक्टरमध्ये येऊ शकतो. तुला बिझनेसचं नॉलेजही राहील, त्यात थोडं अकाउंटन्सीशी रिलेटेड नॉलेज पण राहील. तर बीए मध्ये जो आहे समजा क्वालिटी वगैरे जो सेक्शन असतो लॉची, तो थोडा हेल्पफुल असतो. जिओग्राफी वगैरे, जीए वगैरे तुझं होऊन जातात. पण जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुला एंटर करायचं असेल फ्युचरमध्ये, एमबीए वगैरे करायचं असेल तर बीबीए एलएलबी करू शकतो. आता तू डिसाईड करू शकतो दोन्ही पैकी. हा, अच्छा, हा, तर बीबीए एलएलबी जर करत असेल तर फारच छान. प्रायव्हेटचा फायदा होऊ शकतो, कारण लॉयर म्हणजे फक्त तुम्ही कोर्टात जाऊनच केसेस लढणे एवढं लिमिटेड नाही ना. तुम्ही लॉयर म्हणून प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करू शकता, टीचिंगही करू शकता. त्यानंतर तू कॉर्पोरेट मध्ये एक लॉ ऍडवायझर म्हणून काम करू शकता, स्वतःचे लॉ फर्म टाकू शकता. खूप सारे डायव्हर्स फील्ड आहे. असं नाही की फक्त मग कोर्टात ते दिसतो. आता काही काही लोक तुला असे सल्ला, खूप लॉयर पडलेले आहेत, है ना, 100 रुपयात काम करतात. अरे पण त्यांच्याकडे नाही ना, गायडन्स नाही प्रॉपर, म्हणून सगळेच थोडी ना पडलेले आहेत. काही काही 1 करोड फीस चार्ज करतात. मग आहे का नाही? बरोबर आहे की नाही? डिपेंड करतं की काय सिच्युएशन आहे, आपण तुम्ही कुठून केलं, गायडन्स काय, तुमच्यात स्किल काय. सगळेच थोडी ना एमबीबीएस केलेले डॉक्टर घरी बसलेले आहेत, आणि काही काही बीएमएस लाखो रुपये छापून आले. ते कशामुळे? त्यांच्यात स्किल आहे म्हणून ना. फक्त डिग्रीच्या बेसिसवर थोडी चालते. समज रे. चलो, मी काही गोष्टी हायलाइट करतो ना, तर ते तुला प्रॉपर दिसेल. जस्ट सेकंड, मी पीपीटी क्लोज करतोय बाकीची.
हा एक मिनिट, पीपीटी लॉक झाली होती. आली. चलो, आता दिसत असेल तुला. दिसतंय? रायटिंग वगैरे येतंय क्लिअर? ओके चलो. आता दोन कोर्सेस आहेत है ना, मेजरली एक BA LLB आणि BBA LLB. ठीक आहे, दोन पैकी आता चॉईस तुमच्यावर आहे. माझ्या मते की BBA LLB म्हणजे पर्सनल गायडन्स म्हणून BBA LLB ला जास्त स्कोप राहील रादर दॅन BA LLB. ठीक आहे, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरचा, पण इकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला जास्त स्कोप नसतो. त्यानंतर स्लॅटचं काय मीडियम आहे, इंग्लिश मीडियम राहील है ना, जी काही एक्झाम होईल ती इंग्लिश मीडियम मध्ये. सगळ्यात महत्वाचं काय आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणजे जनरली क्लॅट मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, तर याच्यात काही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर एक प्लस पॉइंट आहे, थोडासा फिअर कमी होऊन जातं. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग म्हणजे इन केस जर एखादा क्वेश्चन तुम्हाला नसला, काही कन्फ्युजन असलं, मग आता जर निगेटिव्ह मार्किंग असली तो क्वेश्चन सोडून द्यावा लागतो, पण इथे सोडून द्यायची काही गरज नाही. ठीक आहे, तर म्हणजे पूर्ण 100% तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. त्यानंतर सीट्स अप्रॉक्सिमेट सीट्स असतात, कमी जास्त होतात त्या, म्हणजे जेवढे 4 आहेत ना, 4 सिम्बॉयसिस आहेत, त्याच्यात कम्प्लीट म्हणजे टोटल सीट्स जे आहेत तर लगभग एवढ्या सीट्स असतात. ठीक आहे, तर वेगवेगळ्या कॅटेगरीज वगैरे वगैरे सगळं राहतं. चलो, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे कोण कोण देऊ शकते ही एक्झाम है ना, तर 10वी जो पास झाला, म्हणजे 10वी +2 म्हणजे 10+2, 12वी ज्याला म्हणतो आपण 12th जी आहे ना ती. मिनिमम क्रायटेरिया किती असायला पाहिजे? 45%. तुझं कॅटेगरी कोणतं आहे? ओपन मध्ये आहे. अच्छा, तर मग बाकीच्यांसाठी 45% आहे ओपन वाल्यांसाठी, म्हणजे 12th मध्ये तुमचे मार्क्स किती असायला पाहिजे? 45%, मिनिमम 45%. आणि बाकी SC ST वगैरे असेल तर त्यांना 40%. ठीक आहे, तो मिनिमम क्रायटेरिया फक्त 45% आहे. ठीक आहे, तेवढं तर कसे येतात. आता कोण कोण ऍक्सेप्ट करतो स्लॅटचा स्कोर्स? हा, तर यातला जे आहे कॉलेजेस ऍक्सेप्टिंग स्लॅट स्कोर, तो सगळ्यात आहे मी रँक नुसार केलाय. पुणे जो आहे टॉप मध्ये, म्हणजे पुणे स्लॅट जो आहे, म्हणजे सिम्बॉयसिस जो पुणे आहे हा टॉप बेसिसवर चालतो. म्हणजे सगळ्यात या जेवढे सिम्बॉयसिसचे कॉलेज आहे त्यात पुणे टॉप रँकिंग मध्ये येतं त्यांच्यापैकी. मग बाकीचे आता त्यानंतर नोएडा आहे, नोएडा, मग हैदराबाद, नोएडा, हैदराबाद आणि नागपूर. नागपूर थोडं डाऊन रेटिंग चालतं कम्पॅरेटिव्हली, त्याचा कट ऑफ कमी असतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्लेसमेंट इथून येत नाही, पण कमी जास्त असतो, थोडा सॅलरी वगैरे वगैरे नाही का, यात थोडासा डिफरन्स येतो. ठीक आहे, क्लिअर आहे तुला स्क्रीन? अच्छा, चला. त्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया काय असतो, प्रोसेस यावर्षी थोडा चेंजेस झालाय स्लॅट मध्ये, मागच्या वर्षी थोडा वेगळा होता, यावर्षी काय झालाय तो पाहूया. 2 स्टेजेस मध्ये होतो. रिटर्न एक्झाम है ना, रिटर्न म्हणजे हा स्लॅट साठी. तर रिटर्न एक्झाम आपण सध्या स्लॅटच पाहतोय, तर रिटर्न एक्झामिनेशन म्हणजे तीच, कोणता, त्यात 5 सब्जेक्ट, एक म्हणजे अनालिटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, त्यानंतर GK आणि त्यानंतर इंग्लिश. स्लॅटच बस, अलगची एक्झाम नाही द्यावं. स्लॅट जी आहे ना त्यात पहिली रिटर्न एक्झाम असतो, आणि दुसरा एक वॅट असतो. वॅट म्हणजे ही दुसरी, ही MCQ बेस असते. ही काय MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस असतात ना ती. आणि ही रिटर्न एक्झाम जी आहे, आता या आधी काय व्हायचं की सोबतच व्हायची, वॅट पण सोबत व्हायची आणि रिटर्न एक्झाम पण सोबत व्हायची. आता त्यांनी काय क्रायटेरिया केलाय
त्यांनी क्रायटेरिया आता काय केलाय की जे फक्त रिटर्न एक्झामचा कट ऑफ क्लिअर करतील त्यांचाच फक्त वॅट घेतला जाईल किंवा पीआय घेतला जाईल, पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाईल. या वर्षीपासून झालाय. तर काय रिटर्न एक्झाम म्हणजे याच्यात एसे असतो, एक एसे लिहावा लागतो, जी वॅट म्हणतात ना, वॅट वाली, त्यात एसे लिहावं लागतं. आणि पर्सनल इंटरव्ह्यू असतो, नॉर्मलचा पर्सनल इंटरव्ह्यू. 12वीत तुम्ही मुलं आहेत तर तुम्हाला काय इंटरनॅशनल थोडी विचारते, नॉर्मलच्या गोष्टी, पर्सनल इंटरेस्ट असतो. ठीक आहे, तुमची कम्युनिकेशन स्किल वगैरे काय. आता एक्झामचं स्ट्रक्चर पाहू आपण. स्ट्रक्चर ऑफ द एक्झाम, काय काय सब्जेक्ट आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती येतात, मार्क्स किती आहेत. ठीक आहे, मी त्याच्या आधी तुला वर्ल्ड पॅटर्न दाखवतो. म्हणजे आधी काय होता, प्रिव्हियस इयर्स एक्झाम पॅटर्न काय होता, असा होता. इंग्लिश 75 मिनिट्स दिले जाते आणि 30 वॅट साठी मिनिट द्यायचे आधीवाले. ठीक आहे, लेटेस्ट पॅटर्न काय, इंग्लिश 60 मिनिट्स, वॅट विल बी कंडक्टेड सेपरेटली बाय ईच लॉ स्कूल, म्हणजे सेपरेटली घेतल्या जाईल. एमसीक्यू बेस 60-60 आणि नेगेटिव्ह मार्किंग इथे पण नव्हती, इथे पण नाही आहे. आणि वॅट इकडे पण आहे, इकडे पण आहे. वॅट आता आधी कशी होती की सोबतच व्हायची, आता सेपरेट होईल. सेपरेट म्हणजे अशाच लोकांची ज्यांनी जो मिनिमम कट ऑफ सिक्युअर्ड, म्हणजे मिनिमम कट ऑफ जो क्लिअर केल्यानंतर. आधी कसं व्हायचं, म्हणजे सगळ्यांनाच द्यायची, ते कंपल्सरी होती. पण आता फक्त जे लोक मिनिमम कट ऑफ क्लिअर करतील त्यांनाच फक्त वॅट द्यावा. ठीक आहे, हा पहिलेच बढिया होतं. पण ते कसं, मग ज्या लोकांचा मिनिमम ज्यांना आता 40च मार्क्स मिळाले, 20च मार्क्स मिळाले, त्यांना मग अननेसेसरी, त्यांना असं वाटतं कशाला, असं होतं. तर म्हणजे त्यांचं काम त्यांनी कमी केलं ऍक्च्युअली. ठीक आहे, ओल्ड पॅटर्न नुसार काय एक्झामची काय होती स्कीम, काय होती बा. ओल्ड पॅटर्न नुसार टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 15 पर सेक्शन्स होते, है ना, 15. पण आता यावर्षी चेंज झाले, 12 क्वेश्चन पर टॉपिक्स, पर सब्जेक्ट. लॉजिकल रिझनिंगचे 12 क्वेश्चन 12 मार्क्ससाठी, लिगल रिझनिंग 12 क्वेश्चन 12 मार्क्ससाठी, अनालिटिकल रिझनिंग म्हणजे हा असं समज तू क्वांट आहे, हा मॅथ्स आहे. अनालिटिकल रिझनिंग नाव दिलंय पण त्यांनी क्वांटचे टॉपिक असतात त्यात, पुढे पाहूया आपण डिटेलमध्ये. 12 क्वेश्चन 12 मार्क्ससाठी. त्यानंतर आरसी रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे इंग्लिश आहे, हा, तर 12 क्वेश्चन 12 मार्क्ससाठी. आणि जनरल नॉलेज म्हणजे जीके वगैरे आणि करंट अफेअर्स असतात, 12 क्वेश्चन 12 मार्क्ससाठी, टोटल 60 क्वेश्चन 60 मार्क्ससाठी. ठीक आहे, जुना पॅटर्न 75 चा होता, आता त्यांनी कमी केले नंबर ऑफ क्वेश्चन. तर वेटेज किती आहे, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस मध्ये 50% याला वेटेज आहे. म्हणजे जी आपली एक्झाम होते रिटर्न एक्झाम, ती 50% मध्ये बनू शकतो. म्हणजे 100 पैकी 50 मार्क्स त्याला दिले जातील. त्यानंतर 30% जे वेटेज आहे ती इंटरव्ह्यूचं राहते. आणि वॅट जी आहे तिला 20% वेटेज आहे. तर वॅट मध्ये काय असते ते पण पुढे पाहूया. एक्झाम ड्युरेशन 60 मिनिटचा जर आहे, 30 मिनिट वॅट साठी सेपरेट दिले जातील. टाइप्स ऑफ क्वेश्चन स्लॅट 2022 एमसीक्यू बेस्ड राहते. वॅट जे आहे एक एसे दिला जाईल तुम्हाला, एसे दिला लिहावं लागतं, पेन ऑन पेपर. हा, एसे जो आहे ना तो लिहावा लागतो. एक एसे ते टॉपिक दिला जाईल तुम्हाला कोणता तरी, आणि त्या बेसिसवर एसे लिहावं लागतं. ठीक आहे, त्यानंतर डिटेल सिलेबस पाहू. हे आता मी पॅटर्न तुम्हाला सांगितलं. हा, यानंतर अनालिटिकल रिझनिंगचे काय काय टॉपिक्स आहेत आतापर्यंत क्लिअर झाले, काय काय टॉपिक्स, कसं कसं एक्झामची स्कीम आहे, क्लिअर आहे. तर त्यानंतर कोण कोण कंडक्ट करते तेही माहित झालंय, कोणते कोणते इन्स्टिट्यूट्स आहेत हे क्लिअर झालं. पुणे टॉपवर आहे, नोएडा सेकंड नंबर, हैदराबाद थर्ड आणि नागपूर फोर्थ रँकवर आहे. स्लॅट बद्दल बोलतोय स्पेसिफिकली. ठीक आहे, 60 मार्क्सचा वॅट वेगळा. हा, रिटर्न एक्झाम 60 मार्क्सची, इथे दाखवलं ना तुला, 60 मार्क्सची वॅट आहे. हा, स्लॅट जी आहे ती 60 मार्क्सची. म्हणजे रिटर्न जी एक्झाम आहे ही 5 सब्जेक्ट आहे, 1 2 3 4 आणि 5 सब्जेक्ट, 12 12 मार्क्स आहे इच, असे 60 मार्क्स साठी. आणि वॅट वेगळा आहे. आणि वॅट आणि पर्सनल इंटरव्ह्यू वेगळा राहील, तिथं नंतरची प्रोसेस आहे. ठीक आहे, हे इथे दिलं आहे 50%, टोटल 100 मार्क्स. ठीक आहे, आता टॉपिक्स पाय. अनालिटिकल रिझनिंगचे टॉपिक कोणते कोणते आहे. अनालॉजी, यात रिझनिंग आणि दोन्ही पण मिक्स केल्याने हा रिझनिंगचा टॉपिक आहे. अनालॉजी, ऑड वन आउट हा रिझनिंग टॉपिक आहे. अरिथमेटिक रिझनिंग हा रिझनिंगचा आहे. ब्लड रिलेशन रिझनिंगचा टॉपिक आहे. नंबर सिरीज रिझनिंगचा आहे. अल्फाबेट आणि न्यूमरिक सिरीज हा रिझनिंगचा टॉपिक आहे. क्लॉक्स अँड कॅलेंडर हा पण रिझनिंगचा आहे. डिस्टन्स अँड डायरेक्शन रिझनिंगचा आहे. फिगर काउंटिंग हा पण रिझनिंग आहे. हा, अल्जेब्रा मॅथ्सचा आहे. पर्सेंटेज मॅथ्सचा आहे. प्रॉफिट लॉस डिस्काउंट हा मॅथ्सचा आहे. रेशो प्रपोर्शन, नंबर सिरीज ही दुसरी नंबर सिरीज आहे, ही नंबर सिरीज दुसरी आहे. म्हणजे ही जी सिरीज आहे ही अल्फा न्यूमेरिक सिरीज वगैरे किंवा दुसऱ्या टाइपची सिरीज असते. आणि ही जी सिरीज आहे मॅथमालियन असते, मॅथमॅटिक्स वाली. कसे काय, डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन आणि टाइम अँड वर्क, असे हे मॅथ्सचे टॉपिक्स आहेत. पण याच्यासाठी आता हे दिसले तुम्हाला 4-5 टॉपिक तिथं, पण याच्यासाठी शिकावं सगळं लागतं, सगळं शिकावं लागतं तुम्हाला. म्हणजे बाकीचे टॉपिक्स स्किप करता येत नाही. विशेष म्हणजे मॅथमॅटिक्स आहे हा इंटरलिंक असतो, याच्यासाठी तुला सगळेच टॉपिक शिकावं लागतात. हे फक्त एवढे दिले म्हणून एवढेच नाही, म्हणजे असं नाही की फक्त याच्यातून येईल.
कारण तुला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर, क्यूब हे सगळं आलं पाहिजे. त्याच्यानंतर बेसिक इक्वेशन फ्रेम करता आलं पाहिजे. त्यानंतर तुला फ्रॅक्शनचं नॉलेज असायला पाहिजे. ते सगळं बेसिक शिकावंच लागतात. फक्त असं नाही की डायरेक्ट मी तुला पर्सेंटेज शिकून दिला, प्रॉफिट लॉस डिस्काउंट डायरेक्ट शिकून दिला, रेशिओ प्रोपोर्शन डायरेक्ट शिकून दिला, याचा अर्थ तुझं झालं असं नाही. टाइम अँड वर्क सगळं यासाठी बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे एलसीएम ची कॉन्सेप्ट, प्रॉफिट लॉस डिस्काउंट मध्ये इक्वेशनची कॉन्सेप्ट, रेशिओ प्रोपोर्शन मध्ये थोडा बेसिक कॉन्सेप्ट है ना, हे सगळं माहित असायला पाहिजे. लॉजिकल रिझनिंगचा सिलेबस काय? लॉजिकल रिझनिंग मध्ये काय येतं, एक हा पोर्शन जो आहे अनालिटिकल रिझनिंग, हा जो आहे हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आपण म्हणू शकतो, प्रॅक्टिकल. आणि नाही, रिझनिंगचाच आहे तो, रिझनिंगचा. ब्लड रिलेशन, सिलॉजिझम हे सगळे याचे टॉपिक्स आहेत रिझनिंगचे. आणि हे लॉजिकल रिझनिंग जी आहे ही क्रिटिकल रिझनिंग म्हणतात ऍक्च्युली. एक असतं स्टेटमेंट बेस्ड राहतं, म्हणजे थेरोटिकल पोर्शन, त्यात थेरोटिकल, हा रीडिंग, फक्त रीडिंग बेसिस, त्याच्यावर नंतर ते तुमचे लॉजिक्स आणि मग ऑप्शन एलिमिनेशन. ठीक आहे. काय त्यात नाही, असर्शन रिझनिंग, लॉजिक कन्सिस्टन्सी, स्टेटमेंट अझम्पशन, आर्ग्युमेंट्स, कन्क्लुजन्स, कोर्स ऑफ ऍक्शन, इन्फरन्स अँड कॉनरी. खूप इझी असते. फक्त काय याची प्रोसेस समजावं लागते प्रॉपर. एक प्रोसेस आहे, चांगले तुम्ही जर त्याच्या कॉन्सेप्ट जर क्लिअर करून घेतल्या, प्रोसेस समजली, तर मग इझिली क्रॅक करता येते. हा थेरोटिकल पोर्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश मध्ये काय असतं, आता इंग्लिशच्या सिलेबस मध्ये काय आहे, ग्रामर महत्वाचं, ओकॅब आणि आरसी. आरसी म्हणजे काय असतं, न्यूजपेपर डेली बेसिसवर वाचणे. आरसी तुमचा डेव्हलप जर होत असेल, इंग्लिश इनफॅक्ट जर चांगली होत असेल तुमची, तर ती डेली बेसिसवर न्यूजपेपर वाचायचा. वेगळा अभ्यास करायची काही गरज नाही, फक्त ग्रामर आणि ओकॅब वेगळा करावा लागतो. अदरवाईज आरसी तशीच होऊन जाते ऑटोमॅटिक तुमची. कशी, तर मी ते गाईड्स कळेल तुला की कसं कसं करायचं, कोणते कोणते आर्टिकल्स वाचायचे, कोणत्या न्यूजपेपर वाचायचे, कसं वाचायचं. ठीक आहे. क्लिअर. त्यानंतर लिगल रिझनिंग मध्ये काय असतं, लिगल रिझनिंग म्हणजे हा थोडासा लिगलचा बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे. एक मिनिट का. हा 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 हम्म 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 हम्म. बरं, मी फोन करतो तुला, क्लास झाल्यानंतर लगेच फोन करतो. ठीक आहे, मी क्लासमध्ये आहे सध्या. हा हा. चल, हॅलो. लिगल रिझनिंग काय असते पहा, लिगल रिझनिंग मध्ये लिगलचं नॉलेज थोडंसं रिझनिंग बेसिस असतो. त्यानंतर लिगल नॉलेज म्हणजे काही आर्टिकल्स वगैरे, कॉन्स्टिट्यूशन वगैरे त्याच्या संबंधी. आणि असर्शन अँड रिझनिंग म्हणजे म्हणजे आपण असं म्हणू शकतो लॉजिक अँड कन्क्लुजन असतो. आणि त्यातही काय असतं, लिगलशी संबंधित राहतं, म्हणजे केस स्टडीज दिल्यासारख्या राहतात तुम्हाला, केसेस वगैरे दिले जाते. ते क्वेश्चन आपण जेव्हा करू तेव्हा समजेल तुला. यासाठी स्पेसिफिक टीचर तुला लॉचे टीचर आहेत, ते सगळं रेग्युलर डिटेल मध्ये सांगते. ठीक आहे. जेव्हा लॉचे टीचर येतील तेव्हा. त्याचा डिटेल पहा, इकडे टॉपिक्स पण दिले आपण. कॉन्स्टिट्यूशन, लॉ ऑफ टॉर्ट्स, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, लॉ ऑफ क्राइम्स, लॉ ऑफ फॅमिली, है ना, इंटरनॅशनल लॉ, इम्पॉर्टंट जजमेंट्स, जे काही वर्डिक्स येतात ना ते वाले इम्पॉर्टंट, आणि प्रॉपर्टी राईट्स, मॅक्सिमा टर्म्स अँड दिस. ठीक आहे. हे काही टॉपिक्स आहेत जे महत्वाचे टॉपिक्स प्रायोरिटी बेसिसवर करायला पाहिजे आपण. त्यानंतर जनरल नॉलेज, जीके सेक्शन, यात करंट अफेअर्स असतो आणि स्टॅटिक जीके. स्टॅटिक जीके म्हणजे थोडंसं हिस्ट्रीचे क्वेश्चन, थोडेसे पॉलिटीचे क्वेश्चन आहे की नाही, असा पोर्शन राहतो. आणि करंट अफेअर्स म्हणजे मागच्या 7-8 महिन्याचं जे करंट अफेअर्स असेल. नाही नाही, सगळेच करंट अफेअर्स इव्हेंट, म्हणजे आता इथं स्पोर्टशी संबंधित काय आला, न्यूज आला, कोणी डेथ झाली आहे, त्याच्यानंतर काही अपॉइंटमेंट झाली आहे, म्हणजे युनेस्कोचं कोणी अपॉइंटमेंट झाला आहे, युनायटेड नेशन्सचं कोणी अपॉइंटमेंट झाला आहे, भारताच्या काही महत्वाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया काय, पूर्ण असतो त्यात. म्हणजे महत्वाचं असतं. इंडियाशी निगेटिव्ह जास्त डीप मध्ये राहतो, बाहेरचं एवढं काही डीप मध्ये नाही राहत. बाहेरचं महत्वाचं, समजा युनायटेड नेशनचा जर अपॉइंटमेंट काही झाला, सेक्रेटरी जनरल चेंज झाला, तर त्याच्या संबंधित फक्त महत्वाचं. ठीक आहे. आणि स्टॅटिक जीके, स्टॅटिक जीके म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे जे आहे ना, याच्या संबंधित काही टर्मिनॉलॉजीज वगैरे, सायन्स रिलेटेड थोडासा जीके मध्ये पाहिजे दिलाय पुढे. इंटरनॅशनल, नॅशनल अफेअर्स, इंटरनॅशनल अफेअर्स, स्टेट अफेअर्स, स्कीम्स, प्लान्स लॉन्च बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड स्टेट्स, अवॉर्ड्स, ऑनर्स, बुक्स अँड ऑथर्स, है ना, म्हणजे एखादा बुक जर नवीन लॉन्च झालं असेल. हा, न्यूज वाला मी सांगतो तुला काय करायचं, त्याच्यासाठी सोर्सेस काय असतात, ते न्यूज चॅनल नाही पाहिलं चालते. आपल्याकडे जे सोर्सेस आपण प्रोव्हाइड केले जातो, पीडीएफ प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर डेली जे न्यूज येतात त्याचं अनालिसिस कसं करायचं, नोट्स बनवायच्या, शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या, मी ते सगळं सांगतो तुला. करंट अफेअर्स करायचं एक बेस्ट
वे आहे, डेली बेसिसवर फक्त 20 ते 25 मिनिटं द्यायचे, ऑटोमॅटिक तुला करंट अफेअर्स कव्हर होऊन जातात. नोट्स बनवायचे, शॉर्ट नोट, बस. मी सांगतो तुला काय, अग्रीमेंट्स, डील, स्पोर्ट्सशी संबंधित, समजा आता कॉमनवेल्थ गेम झाला, त्यानंतर समजा जे कुठलाही मोठा इव्हेंट जो होतो ना, ऑलिम्पिक झाला, हे झालं, कुठलेही मोठे इव्हेंट जे झाले असतील त्याशी संबंधित, सायन्स अँड टेक्सशी संबंधित, काही एखादा रॉकेट लॉन्च झालं किंवा सॅटेलाइट लॉन्च झालं, इकॉनॉमीशी संबंधित काही येतात, अपॉइंटमेंट समजा नॅशनल आणि इंटरनॅशनल, नवीन काही अपॉइंटमेंट स्टेट्स असतात ना, स्टेटचे अपॉइंटमेंट, चीफ मिनिस्टर चेंज झाला, गव्हर्नर चेंज झाले, अशाशी संबंधित, चीफ कमिशनर ऑफ इंडिया, इलेक्शन कमिशनचा चीफ कोण आहे, असे संबंधित क्वेश्चन असतात त्यात. हा, स्टॅटिक जीके जो आहे तो काय काय असतो त्यात, हिस्ट्रीशी संबंधित, एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, जास्त डीप नसते, रिपीटेड क्वेश्चन असतात, म्हणजे तुम्ही काही युपीएससी देत नाही, हा सिलेबस युपीएससीचा आहे, पण युपीएससी मध्ये खूप डिटेल असतं, एमपीएससी मध्ये खूप डिटेल असतं, तुम्हाला काही एवढं नाही, तुम्हाला फक्त बेसिक राहतं, वरवरचं राहतं, एवढं काही डिटेल राहतं. जिओग्राफिक संबंधित, नॅशनल पार्क, म्हणजे धनसदा नॅशनल पार्क कुठे आहे असावाला, म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये, आर्ट्स अँड कल्चर, जनरल सायन्सचे क्वेश्चन, म्हणजे विटॅमिन ए पासून काय डेफिशियन्सी होते, असं तसं वगैरे, नाही का, इकॉनॉमीशी रिलेटेड, टर्मिनॉलॉजी, इन्फ्लेशन काय, डिफ्लेशन काय, करन्सी रिलेटेड, म्हणजे कोणत्या, भारताची करन्सी काय आहे, पाकिस्तानची करन्सी काय आहे, युनायटेड स्टेट्सची करन्सी काय आहे, क्युबाची करन्सी काय आहे, अशा करन्सी, कॅपिटल त्यांचे, आहे की नाही, हेडक्वार्टर्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, जसं युनेस्कोचं हेडक्वार्टर कुठे आहे ना, त्यानंतर जे आहे समजा की युनायटेड नेशनचं आहे, त्याच्यानंतर अंगटॅडचं कुठे आहे हेडक्वार्टर आहे, त्यानंतर वाडाचं हेडक्वार्टर कुठे आहे, अशा वाईल्ड लाईफ सँक्चुरीज आहेत, वेगवेगळ्या वाईल्ड लाईफ सँक्चुरीज म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये पडतात, है ना, नामेरी, अशा वाईल्ड लाईफ सँक्चुरी कुठे आहेत, हे सगळं यात टेस्ट केलं जातं. ठीक आहे, आता 2000 त्याचं पाहूया काय काय आलं होतं. लॉजिकल रिझनिंग मधून एक क्वेश्चन ब्लड रिलेशनचा आला होता. ठीक आहे, कोर्स ऑफ ऍक्शनचा एक, म्हणजे हा जे ही अनालिटिकल रिझनिंगचा म्हणजे जो इन्क्लूड आहे, त्यातून एक क्वेश्चन हा दिसला. कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजे हे लॉजिकल रिझनिंग. त्यानंतर असर्शन अँड रिझनिंगचा एक क्वेश्चन, कोडिंग डिकोडिंगचे 3 क्वेश्चन, जास्त वेटेज आहे. सिक्वेन्स अँड सिरीजचे 4 क्वेश्चन आणि ऑड वन आउटचा एक क्वेश्चन, असे टोटल 12 क्वेश्चन आहेत. नंबर ऑफ अटेम्प्ट 10, म्हणजे अॅक्युरेसी सोबत, तुक्के तर 12ही मारतात लोक, तुक्के मारून तर 12ही होतात, पण ज्यांना अॅक्युरेसी म्हणजे सॉल्व्ह करून ज्यांनी केलं ऍटलीस्ट 10 असायला पाहिजे, असं एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे, कळलं लॉजिकल रिझनिंग बद्दल. अनालिटिकल रिझनिंग मधले, आता अनालिटिकल रिझनिंग नाम तर दिलंय, पण सगळं मॅथ्सचे क्वेश्चन पहा. प्रोबॅबिलिटीचा एक क्वेश्चन, हालाकी मी तुला टॉपिक जे सुरुवातीला दाखवले त्यात मी प्रोबॅबिलिटी नाही दिलाय, दिसलाय कुठे प्रोबॅबिलिटी नाही, पण क्वेश्चन कुठून आला, प्रोबॅबिलिटी, म्हणून म्हटलं पूर्ण मॅथ्स आपल्याला शिकावं लागतं. प्रोबॅबिलिटीचा एक क्वेश्चन आला होता, टाइम अँड वर्कचा एक क्वेश्चन आला होता, प्रॉफिट लॉस डिस्काउंटचा एक क्वेश्चन, मिसिंग नंबर सिरीज, परम्युटेशन कॉम्बिनेशनचा एक क्वेश्चन आला होता, व्हिज्युअल रिझनिंग म्हणजे नॉन व्हर्बल रिझनिंगचा एक क्वेश्चन होता, काउंटिंग ऑफ फिगर्स एक होता, कॅलेंडरवर एक क्वेश्चन होता, आणि टाइम स्पीड डिस्टन्सवर एक क्वेश्चन, आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन. समजले, 12 क्वेश्चन असे आले. हे झालं डिटेल अनालिसिस. ठीक आहे, त्यानंतर जनरल अवेअरनेस म्हणजेच तो जीकेचा जो पोर्शन आहे. करंट अफेअर्सचे 11 क्वेश्चन होते, जीकेचा फक्त एकच क्वेश्चन होता. यावर्षी असं आपल्याला गृहित धरून चालू लागेल, करंट अफेअर्सवर जास्त जोर होता एक्झामचा, है ना, जास्त करंट अफेअर्स. आणि स्टॅटिक जीके कसा येतो, की करंटशी संबंधित काही एखादा असला, समजा आता एखादा नॅशनल पार्क जर समजा न्यूज मध्ये आहे, तर मग त्याच्याशी संबंधित काही स्टॅटिक जीके विचारला जातं, की कधी इस्टॅब्लिश झाला होता किंवा कोणत्या स्टेटमध्ये आहे वगैरे वगैरे, तर म्हणजे करंटशी रिलेटेड राहतो. ठीक आहे, 100% अॅक्युरेसी सोबत 10 क्वेश्चन अटेम्प्ट करायला पाहिजे होते. लेवल वॉज इझी. 2022 ची गोष्ट आहे. आरसी म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, 3 पॅसेज आले होते, 4 क्वेश्चन इच, है ना, एका पॅसेजला 4 क्वेश्चन होते. 2 वोकॅब्युलरी इन द ऑल 3 पॅसेज, 2 वोकॅब्युलरी त्याच्यातच होते, आणि तो कॉन्टेक्स्चुअल मिनिंग होता. लेवल इझी होती, 10 क्वेश्चन अटेम्प्ट करायला पाहिजे होते विथ अॅक्युरेसी. लिगल ऍप्टिट्यूड मध्ये काय आलं होतं, इझी सेक्शन होता, एक फक्त ट्रिकी क्वेश्चन होते, बाकीचे. आता हे बाकीचे जे आहे पुणे, म्हणजे जो सिम्बॉसिस पुणे आहे, त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ एवढा आहे. हा, आउट ऑफ 60 तेवढा अपेक्षित राहील तुमच्याकडून. नोएडाचा एवढा आहे, त्याचा नाही दिलाय अपेक्षित, त्याचा कमी जास्त असतो त्याच्यामुळे. आरसी मध्ये हा पेपर पॅटर्न तर तुला सांगितलंच आहे मी ऑलरेडी, डबल डबल आलाय सगळं. याच्यातनी आता डिटेल मध्ये मी केलं होतं तिकडे, की काय काय डिफिकल्टी आली होती वगैरे. आता हे काही एक्सप्लेन करत नाही तुला. ठीक आहे, हे सगळं डिटेल मध्ये केलं आहे एक्झाम. आपण पुढचं पाहू काय महत्वाचं आहे. आता हे जनरल अवेअरनेसचे वगैरे नाही का, काय काय क्वेश्चन आले होते वगैरे. आपलं हे काय करायचं, प्रिव्हियस इयर्स पेपर जेव्हा मी क्वेश्चन तुला डिस्कस करेल त्यावेळेस सगळं पाहता येते. आता ही कट ऑफ आहे 2022 चा स्लॅटचा कट ऑफ. हा, नागपूरचं कमीच असते, मी म्हटलं मग सॅलरी कमी राहते ना.
हे कसं जुने आहे सगळ्यात, पुणे जे आहे ते खूप जुनं आहे, नावाजलेलं आहे आणि सगळ्यांचा तिकडेच धाव असते, तर तुझी पण धाव तिकडेच ठेव सुरुवातीला. कारण एकदाच लॉ करायचा आहे ना, मग चांगलंच कॉलेज अपेक्षित करायचं. सिम्बॉयसिस लॉ कॉलेज नोएडा 48, सिम्बॉयसिस लॉ हैदराबाद 42 आणि नागपूरचा कमी आहे. ठीक आहे, आज आहे एक्सपेक्टेड कट ऑफ है ना, 50+ तर राहिलंच आहे असं त्याचं म्हणणं आहे. हा, तर तुमची इच्छा. आता तुला सांगू ना पुढे, आता आपण MSTCET सांगू. हे झालं स्लाइड बद्दल, काही डाऊट आहे स्लाइड बद्दल? काही सगळं क्लिअर झालं, कशी एक्झाम असते, कोणते इन्स्टिट्यूट आहेत वगैरे वगैरे, काही डाऊट असेल तर विचार, मी सांगतो तुला. सगळं क्लिअर झालं आता काही राहिलंच नाही म्हणा. ऍक्च्युली हे जे आहे ना, फर्स्ट गायडन्स सेशन हे आमच्याकडे नसतेच, तिकडे नसते, कारण तिथे काही रोजच नवीन नवीन स्टुडंट जुडतात, तर रोज ते सांगत बसला का नाही. तुला सांगतो रियालिटी आहे, हे तर पाहिजे पण मजबुरी काय आहे, मी गोष्ट सांगू नाही शकत नाही. हे जे गायडन्स आहे सुरुवातीचं, ऍक्च्युली कुठली एक्झाम प्रिपेअर करायच्या आधी हे माहित असायला पाहिजे, पेपर पॅटर्न वगैरे सगळं सगळं, पण तिथे आम्ही देऊ शकत नाही. रोज नवीन स्टुडंट येतो, एक रोज नवीन 2-3 स्टुडंट येतात, मग रोज कसं सांगू शकतो आपण? नाही सांगू शकत ना. तिथे काही बॅच वाईज थोडी नाही, डेली बेसिसवर स्टुडंट जॉईन करतो, तर हा एक फरक पडतो तिकडे. ठीक आहे, चला आता याच्याबद्दल स्लाइड क्लिअर झालं. आता तुला दुसरा मी एक ओव्हरव्ह्यू देतो, तो देतो आपले लॉ सीईटीचा. लॉची सीईटी असते ना, म्हणजे स्टेट गव्हर्नची, महाराष्ट्र सीईटी. हा, सीईटीचा पाहूया आपण. आता तू त्याच्यानंतर तुला डिसाईड करू, असंच आहे की लॉ सीईटीला अंडर एस्टिमेट नाही करायचं, खूप चांगली सीईटी आहे. चल, त्यातही चांगले चांगले कोर्सेस कॉलेजेस आहे, म्हणजे जे मुंबई ILS आणि GLC, सगळ्यात जुनं कॉलेज महाराष्ट्रातलं आहे GLC, ते नावाजलेलं कॉलेज आहे, तिथेही हे लागतंय. हा, महाराष्ट्र LLB 5 वर्षाची सीईटी दिसते स्क्रीनवर. चलो, तर का दिला याच्यात पाहूया. 5 वर्षाची कोण कंडक्ट करते, तर महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट कंडक्ट करते. ठीक आहे, त्यानंतर पुढे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र करते, याला ऍडमिनिस्टर करते, म्हणजे कोणाच्या अंडर होते. कंडक्ट कोण करते, तर IBPS करते, जी बँकेचा एक्झाम क्रिएट जे कंडक्ट करते ना, तीच ऍक्च्युअली. म्हणजे सीईटी काय करते, एक्झामचा पॅटर्न वगैरे सगळं डिसाईड करते, पण ऍक्च्युअल एक्झाम IBPS घेते. म्हणजे जी बँकेची एक्झाम जी घेते ना, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन बोर्ड आहे, तर ती घेते, कारण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला राहिला आहे. आणि पॅटर्न जो आहे प्युअर बँकिंग सारखाच पॅटर्न आजकाल आलाय. मागच्या वर्षी जी सीईटी दिली, मी पण दिली होती, तर त्यातने बिलकुल IBPSचा पॅटर्न, काहीच चेंज नव्हतं, फक्त त्यात लिगल ऍप्टिट्यूड एक नवीन चेंज होतो, बस काय. पण खूप चांगला आहे, म्हणजे अॅक्युरेसी राहते, क्वेश्चन मध्ये घोळ नाही राहत, इंटरफेस खूप चांगला राहतो. त्यानंतर कोण कोण पार्टिसिपेट करू शकतं, म्हणजे लॉ जी सीईटी आहे त्याच्या थ्रू कोण कोण आहे, तर लॉ कॉलेजेस इन महाराष्ट्र, जेवढे लॉचे कॉलेजेस सगळे कव्हर होतात, इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड, प्रायव्हेट पण आहेत आणि गव्हर्नमेंटचे पण. फक्त ऑटोनॉमस ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यात नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या NLUs असतात ना, त्या बाहेर आहेत त्याच्यात. ठीक आहे, हा, क्लॅट साईड नॅशनल लॉ. पण आता पुढे पाहून तुला एखादा पॉईंट दाखवतो मी. इम्पॉर्टन्स ऑफ सीईटी, 5 इयर सीईटीचं काय इम्पॉर्टन्स आहे, क्लॅट आणि आयलेट याच्या थ्रू काही हे जे आहे ना, ॲज इम्पॉर्टंट ॲज, म्हणजे क्लॅट थ्रू काही काही कॉलेजेस असे आहेत आपले की त्याच्यापेक्षाही चांगलं रँकिंग, म्हणजे NLU पेक्षा चांगले रँकिंग आहे. ते कोणाचं आहे पुढे पहा. मेनी NLUs आर रँक बिलो GLC आणि मुंबई. GLC मुंबई जो आहे ना, GLC मुंबई सगळ्यात जुनं कॉलेज आहे लॉचं, पण तुम्ही NLU, काही काही NLU अशा आहेत त्या त्याच्या खाली आहेत. GLC जे कॉलेज आहे मुंबईचं, ती महाराष्ट्र सीईटी बेसवरच ऍडमिशन देतं, पण ते टॉप मधलं कॉलेज येतं NLU पेक्षाही, म्हणजे क्लॅट द्यायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला जर GLC मिळालं ना, तर तुम्ही त्याच्यापेक्षा बेटरच आहे NLU पेक्षा. मेनी फर्म्स आर हेडक्वार्टर इन महाराष्ट्र. आता तुम्हाला इंटर्नशिप जर करायची असेल सपोज, तर मुंबईमध्येच खूप सारे हेडक्वार्टर्स आहेत, तिथेच तुम्ही इंटर्नशिप पण करू शकता. लॉची इंटर्नशिप असते ना, त्यानंतर तिथंच करू शकता. त्यानंतर आता रँकिंग नुसार टॉप कॉलेजेस कोणते आहेत, म्हणजे जे सीईटीचा कोर्स जो स्कोर आहे तो ऍक्सेप्ट करतात असे कोण कोण आहे, तर सगळ्यात टॉपवर येतं GLC मुंबई. ठीक आहे, त्यानंतर इंडियन लॉ स्कूल पुणे. ठीक आहे, बाकीचं प्रवीण गांधी मुंबई है ना, फिरोजा कॉलेज ऑफ फर्ग्युसन कॉलेज ज्याला म्हणतात शॉर्ट मध्ये, पुणे. ठीक आहे, मॉडर्न लॉ कॉलेज पुणे, मुंबई युनिव्हर्सिटी आणि रिझवी कॉलेज मुंबई. ठीक आहे, मग आपला फोकस असायला पाहिजे, जर मी सीईटी देतो तर माझा GLC कसं मिळेल मला, है ना. चला पुढे पहा, पुढे आणखी कॉलेज आहे. आता या कॉलेजेस मधून कोण कोण पासआउट झालाय, म्हणजे मोठे मोठे लोक नाहीत का, कोण कोण GLC मधून पासआउट झाला ते तर माहित असायला पाहिजे ना आपल्याला.
आपण अंडर एस्टिमेट करतो ना सीईटीला. पप्पा कोण आहे? आंबेडकर. यांचं नाव कोणच नसेल ऐकलं, है ना, फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे पण जीएलसी चे पास आउट आहेत. त्यानंतर लोकमान्य टिळक, फ्रीडम फायटर, हे पण जीएलसी चे पास आउट आहेत. एच जे कनिया, फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ती कुठचे? जीएलसी मुंबईचे आहेत. त्यानंतर आता तुला बाकीच्या लोकांचे नाव नसेल माहित, मी एकदम पॉप्युलर वाले नाव दाखवतो तुला. प्रतिभाताई पाटील, ही फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया, हिचं नाव ऐकलं तू? ही पण आपली जीएलसी ची आहे. त्यानंतर राम जेठमलानी. राम जेठमलानी असे वकील होते, म्हणजे वारले ते आता, की दिल्लीचा सीएम त्यांची फीज अफोर्ड करू शकत नव्हता. दिल्लीचा सीएम 1 करोड रुपये एका हिअरिंगचे घ्यायचे. वारले ते आता ज्या वर्षी, मागचे 2 वर्ष. 1 करोड रुपये एका हिअरिंगचे घ्यायचे. कुठले? जीएलसी. राम जेठमलानी, गुगलवर सर्च करशील तुला मिळून जाईल. आता फॉर्मर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया सोली सौरभजी आहे, ते पण तिथलेच आहेत. ठीक आहे. कधी झालं होतं? आता इथून किती आतापर्यंतचे किती चीफ जस्टिस ऑफ इंडिया आले? 5 चीफ जस्टिस ऑफ इंडिया जीएलसी मधूनच, म्हणजे तिथून पास आउट झालेले स्टुडंट. आणि हे सगळ्यात ओल्डेस्ट आहे, 1855 मध्ये इस्टॅब्लिश झालं होतं, है ना. हा, आधीपासूनच आहे. म्हणूनच तिथे डॉक्टर आंबेडकर तिथून पास आउट आहेत ना. चला आता एक्झामचा पॅटर्न पाहू आपण. काय एक्झामचा पॅटर्न आहे, है ना. एक्झामचा स्ट्रक्चर हे 20 नुसार आहे. ठीक आहे. तर इंग्लिश त्यात काही चेंजेस झाले नाही. 30 है ना, 30 मार्क आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 30 आणि 30 मार्क्स, म्हणजे एक क्वेश्चनला 1 मार्क्स मिळतो. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 30 क्वेश्चन 30 मार्क्स, है ना. तेच आहे जे आपला स्लॅटचा पॅटर्न आहे, तोच आहे. फक्त नंबर ऑफ क्वेश्चन वाढले आहे. तिथे कमी होते 12 इथे 30 झाले. लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी क्वेश्चन वाढले. लीगल आणि अनालिटिकल रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी. फक्त मॅथ्सचा पोर्शन इथे कमी आहे, 10 क्वेश्चन. इथं मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड दिलं, नाव दिलं इथं. तिथं नाव दिलं नाही आहे, इथं नाव दे पण क्वेश्चन येतात तिथून नाही. इथं फक्त स्पेसिफिक नाव दिलंय. मग तेच म्हटलं तुला, काय फरक आहे? फक्त नावाचा फरक आहे. 150 क्वेश्चन 150 मार्क्स. क्लिअर आहे ना. क्रायटेरिया सांगतो ना, पुढे सांगतो. मिनिमम पासिंगचा नसतो, कट ऑफ राहतो कॉलेजनुसार, वेगवेगळ्या कॉलेजनुसार वेगवेगळा क्रायटेरिया. टोटल टाइम किती दिलाय? 120 मिनिटचा दिलाय. नंबर ऑफ सेक्शन, नो सेक्शनल टायमिंग, म्हणजे असा सेपरेट टाइम सेक्शनल नाही आहे. तुम्ही कोणत्याही सेक्शनला, आता एखादा सेक्शन, आता मी जर मागच्या वर्षी मला दिली होती, कारण माझं लिगल बॅकग्राऊंड नाही, मी लिगल ना देता पूर्ण सोडून दिलं. फक्त मॅथ्स आणि इंग्लिशच्या भरोशावर मला खूप सारे मार्क्स, म्हणजे असंही करता येते ना तुम्हाला, कारण सेक्शनल टायमिंग नाही. तुम्हाला ज्यात तुमचा चांगला, आता समजा ज्यांना एखाद्याला मॅथ्स जमतच नाही, सोडून द्यायचं, बाकीच्या बिस्तूर करायचं, आहे का नाही. एका क्वेश्चनला पॉझिटिव्ह मार्क्स आहे, नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. इंग्लिश आणि मराठीत पेपर येतो, महाराष्ट्राचा आहे असल्यामुळे स्लॅट फक्त एकाच याच्यात येतो, पण इथे दोन्ही लँग्वेज मध्ये येतो. मोड ऑफ एक्झाम ऑनलाईन असते. ठीक आहे. हा, ऑनलाईन राहते, कम्प्युटर बेस्ड. हा, नाही 2 वर्ष झाले कम्प्युटर बेस्ड, 2-3 वर्षापासून कम्प्युटर बेस्ड. सीईटी ऑनलाईन असते. नाही, ऑफलाईन नाही, आता ऑनलाईन. काय? नाही, इथं घरी थोडी सेंटर असते, सेंटर असते ना, घरी थोडी आहे. आपला कॉलेज सारखा कार्यक्रम थोडी नाही तिथं. इथं जाऊन एकदम ट्रान्सफर. आयबीपीएस कंडक्ट करते ती एक्झाम. मी पण 2-3 वेळा दिली आहे, माझा चांगला स्कोर आहे तिथं. तर मी फक्त मी पण ते दिसत नाही ना तिथे. तुला एकदा तू राहायला, इंटरफेस जो असतो ना, कोणीच कोणाला दिसत नाही. म्हणजे क्वेश्चनचा रिशफल असतो ना, एकसारखे थोडी क्वेश्चन येतात. आणि तिथे कॅमेरे असतात, सीसीटीव्ही कॅमेरे असतात, सगळं स्ट्रिक्ट काम असते तिथे. हे नाही असा, नाही तर मग सगळे बापा आउट ऑफ मार्क घेणार असते. ठीक आहे, चलो समज गए. तर ऑनलाईन घरी नसते, सेंटरवर असते ती. तर फायदा काय? निगेटिव्ह मार्किंग इथे पण नाही. ठीक आहे, क्लिअर. चलो, त्याच्यानंतर पेपर पॅटर्न पाहूया आपण. म्हणजे आता 2022 मध्ये काय चेंजेस झाले, तो कोणता होता? 2020 नुसार आधी जे दाखवलं तुला. तर 22 नुसार काही चेंजेस आहे का, आपण पाहूया. तर काय काय आले होते क्वेश्चन नुसार 2022 मध्ये, काय काय आले होते? लिगलचे 40 क्वेश्चन 40 आले होते, म्हणजे काही चेंजेस नाही, 1 मार्क प्लस होता. आणि इझी लेवल होती म्हणताय. लेवल ऑफ डिफिकल्टी काय होती? इझी होती. ओके. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स, तर 30 क्वेश्चन 30 मार्क साठी 1 मार्क्स, समजा सेम, म्हणजे जसं आपण प्रिव्हियस पाहतोय ना 2020 नुसार, तर सेम झालाय, काही चेंजेस नाही झालाय. लॉजिकल रिझनिंग 40 इझी होती लेवल. बेसिक मॅथमॅटिक्स 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी 1 क्वेश्चन सेम 30 आणि इझी होता. तर 150 क्वेश्चन 150 मार्क्ससाठी. आणि ओव्हरऑल कन्क्लुजन काय होतं? इझी होता, म्हणजे टेन्शन लेने का काम नाही. समज गए. लीगल मधले काय क्वेश्चन आले होते पहा, याच्यानी सेपरेट केलाय थोडंसं. 10 क्वेश्चन प्रिन्सिपल सेट्सवर आले होते, एक असर्शन अँड रिझनिंगचा 1 क्वेश्चन होता, आणि लीगल रिझनिंगचे 29 असे क्वेश्चन्स होते. असे मिळून 40 क्वेश्चन.
ठीक आहे. त्यानंतर जनरल नॉलेजचे काय क्वेश्चन होते, स्टॅटिक वाले 28 क्वेश्चन, जीके आणि करंट अफेअर्सचे 2 क्वेश्चन होते. आता थोडंसं कधी कमी जास्त होते, कधी स्टॅटिक वाले क्वेश्चन जास्त येतील तर करंट वाले जास्त येतील, कधी करंट जास्त येतील तर स्टॅटिक, आपण दोघंही सोबत सोबत घेऊन चालायचं. 30 क्वेश्चन बरोबर आहे. त्यानंतर हे जनरल नॉलेजचे काही क्वेश्चन एक्झाम्पल बेस म्हणून काय काय आलं होतं हे का नाही, हे असे क्वेश्चन्स आहेत की हे तू वाचले तरी चालते घरी शांततेत काय काय दिलंय. ठीक आहे. त्यानंतर लिगल अँड अनालिटिकल रिझनिंग काय काय दिलंय, कोणते कोणते आले होते, फिगर बेस 2 आले होते. सिलॉजिझम देखो आजचा जो टॉपिक आपण घेऊ त्याच्यातला एक क्वेश्चन आला होता. स्टेटमेंट अँड कन्क्लुजनचे 6 क्वेश्चन आले होते. पझलचे क्वेश्चन जास्त होते है ना. कॅलेंडरचा एक क्वेश्चन, टाइम अँड वर्कचा एक क्वेश्चन, कोडिंग डिकोडिंगचे 3, ऑड वन आउट 2, ब्लड रिलेशनचा एक क्वेश्चन, नंबर सीरीजचे 6 क्वेश्चन, ऑर्डर अँड रँकिंग आणि मिसलेनियस असे मिळून 40 क्वेश्चन आले होते. मॅथ्सही आणि याचा पण आहे, दोन्ही याचा, रिजनिंगचा पण आहे, नंबर सिरीज आणि मॅथ्सचा पण असतो. ते अल्फा न्यूमेरिक सिरीज जे आहे ती वाली सिरीज असते, दोन्ही याच्यात आहे, ते दोन्ही टॉपिक कव्हर होता. ठीक आहे. मॅथमेटिक्सचे काय क्वेश्चन आले होते, SICI म्हणजे सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट आला होता. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन होते. सिम्प्लिफिकेशनचे 7 क्वेश्चन आले होते. जसे बँकिंग मध्ये येतात 7 क्वेश्चन आले होते ना, की जीएसटी वर एक क्वेश्चन होता, असे 10 क्वेश्चन होते. ठीक आहे. ते सगळं तुला कव्हर अप केलं. इंग्लिशचं काय काय होतं पहा, फिल इन द ब्लँक्स 3 होते. सिलॉजिझमचे 2 क्वेश्चन, सॉरी इंटरनेम्स सिनोनिम्स जे आहेत त्याचे 2 क्वेश्चन, वर्डचे मीनिंग वाले क्वेश्चन आहे, स्पॉट द एरर एक होता, रिप्लेसमेंट ऑफ द वर्ड, ऍक्टिव्ह पॅसिव्ह 3, करेक्शन 14 क्वेश्चन मिसलेनियसचे होते, असे म्हणून 30 क्वेश्चन होते. मिसलेनियस मध्ये बाकीचे पर्टिक्युलर कॅटेगराईज करता येत नाही, म्हणजे चिल्लर असतो ना, म्हणजे सगळ्यांचं मिळून असा. हा, मिसलेनियस म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला मराठीत नाही, असं आता एक पर्टिक्युलर टॉपिक मधून आले पण ते पर्टिक्युलर आपल्याला टॉपिक मध्ये कॅटेगराईज नाही करता येत, असे सगळे. मिसळ असतं ना, एखादा मिसळचा भाजीपाला पण आपला एखादा चिवडा खातो ना आपण, सगळ्यांचं मिक्सचर म्हणून तसं आहे हे स्पेसिफिक. आता समोसा म्हटलं समोसा झाला, कचोरी म्हटलं कचोरी झाली, पण दोन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं तर मिक्सचर, तसं मिसलेनियस झालं. ठीक आहे. इंग्लिशचे काही क्वेश्चन सॅम्पल एक्झाम्पल्स आहेत, कसं कसं विचारलं होतं, तर प्लेबिसाइडचं मिनिंग विचारलं होतं. हे बाकीचे क्वेश्चन्स आहेत ऍक्च्युअल एक्झाम मध्ये आलेले. आता ऍक्च्युअल पेपर नाही बाहेर मिळत आपल्याला ऑनलाईन असल्या कारणानं, फक्त आता काही एक्झाम दिल्यानंतर जे जे आठवलं ते मग येते बाहेर. मेमरी बेस म्हणतात त्याला. पहिला कसा व्हायचा, ऑफलाईन व्हायचा तर पेपर यायचा, आता पेपर भेटत नाही बाहेर. आता ऑनलाईन असल्या कारण पेपर नाही मिळत, त्याच्यामुळे मेमरी बेस पेपर असतात. काय काय आता काही काही स्टुडंट फीडबॅक देतात ना, हा क्वेश्चन आला होता, हा क्वेश्चन आला होता, असं मेमरी बेस म्हणतात. आता कट ऑफ पाहूया आपण. एक्सपेक्टेड कट ऑफ 22. आता तू तर 23 ला प्रिपेअर करतोय ना, तर 22 चा एक्सपेक्टेड. GLC चा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई है ना, म्हणजे टॉप मधलं कॉलेज आहे ते. त्याचा आता तू कॅटेगरी ओपन मध्ये येतो नाही. आता इथे पहा, ओपन हे जे आहेत कॅन्डिडेट आउट ऑफ द महाराष्ट्र आहेत आणि जनरल वाले तर 118. हा, जनरल म्हणजे ओपन. हा, 118 मिनिमम तुम्हाला इतके अपेक्षित आहे यायला. बाकीच्या यांच्यासाठी आउट ऑफ महाराष्ट्रासाठी, कारण प्रायोरिटी जी असते जे महाराष्ट्र स्टुडंट आहे, डोमेसाईल महाराष्ट्र म्हणतात. आपण महाराष्ट्रामध्ये तुझ्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर तुला ऍटलीस्ट 118 मार्क्स यायला पाहिजे जर जीएलसी मध्ये जायचं असेल तर. बाकी SC साठी वेगळा आहे, ST साठी वेगळा आहे आणि OBC साठी वेगळा आहे क्रायटेरिया. त्यांना तर खूपच कमी आहे. तू ST नाही आहे जनरल मध्ये आहे नाही, ब्राह्मण आहे का तू, कोष्टी, मग तुम्ही जनरल मध्ये आहे नाही. अरे वा, चांगला आहे, मजा आहे तुमची तर. मस्त, तुम्हाला 118 मार्क घ्या लागतं. त्यानंतर ILS पुणे, ही खूप चांगलं कॉलेज आहे, खूप नावाजलेलं कॉलेज आहे ऍक्च्युली. ILS पुणे हे ड्रीम जॉब म्हणजे ड्रीम कॉलेज असते पुरांचं, ILS पुणे. पण इथे 115 नियर अबाउट यायला पाहिजे तुझ्यासाठी. बाकीच्या लोकांसाठी आता ते बाकीच्या याच्यावर नाही फोकस केला चालते, तुझं तू पहा फक्त, बाकीचं काही घेणं नाही तुला है ना. हे बाकीचे कॉलेजेस दिले, आपलं विजन हे राहायला पाहिजे. मग जायचं तर मला GLC मध्ये जायचं किंवा ILS मध्ये जायचं, मग ते बाकी राम भरोसे, पण आपलं टार्गेट हे असायला पाहिजे की मला जायचं त्याच कॉलेजमध्ये. कारण म्हणजे आपण जर हायर साईड चाललो तर आपला स्कोरही तसाच येतो. आपण जाऊ द्या ना, मला तर 50 भेटलं बस झालं, मला काही गव्हर्नमेंट नागपूरचं भेटलं बस झालं, मग असं आहे ते. तर हायर साईड चालायचं. लॉ कॉलेज पुणे, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ अकॅडमी यांचा वेगवेगळा कट ऑफ आहे. ठीक आहे. तर हे शांततेत तू वाढल्यास घरी पाहून घे शांत. बाकीच्या कॉलेजेसची लिस्ट पण दिली आहे. DY पाटील हे नावाजलेलं कॉलेज आहे, पण यांचा 88 वर कट ऑफ आहे. ठीक आहे. हे कॉलेज जर तुला पाहिजे असेल तर पुणे पुणे, हा DY पाटील नावाजलेले कॉलेजेस आहे. लॉ कॉलेज पुणे, त्यांचा 90चा कट ऑफ आहे.
हा? अरे खूप सारे ब्रांचेस आहेत ना त्या, म्हणजे खूप सारे असतात यात कोर्सेस चालतात ना. पुणे MBA साठी आहेत, लॉ साठी आहेत, वेगवेगळे हे आहेत ना तिथं. आता जसं आपलं नागपूरचं आंबेडकर आहे, तिथे सगळं चालते. कॉमर्सही आहे, आर्टही आहे, सायन्सही आहे, त्याच्यानंतर लॉ आहे. हा, समजे? क्लिअर इथपर्यंत? हे काय काय क्वेश्चन आले होते मागच्या वर्षी, हे लिगल आणि नाही लॉजिकल रिझनिंग आणि अनालिटिकल रिझनिंग मधून अनालॉजीचे क्वेश्चन्स असतात. त्यानंतर हा जो आहे ना, एक कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. इफ रोहित इज कोडेड ॲज SPIJU, मोहितला कसं कोड केलं जाईल? तर RSOPHI+1 चाललाय त्यात. R चा काय झाला, S झाला. R म्हणजे 18, S म्हणजे 19 +1. कोडिंग डिकोडिंग ते तुला सगळं डिटेल मध्ये करून देईल मी. आणि ही अनालॉजी आहे. लवचा अपोजिट हेट, तर रिस्पेक्टचा अपोजिट काय होईल? हा, डिसरिस्पेक्ट. असे क्वेश्चन येतात पाय तुला. हा, समजला? सिरीज लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह, तर पुढे काय असायला पाहिजे? तर हे थोडं लिगलच आहे. प्ले ऍक्टर खेळतो, तर पोयम काय करतो? तर पोयम म्हणतो. हे नंबर सिरीजचा क्वेश्चन. ठीक आहे. हे बाकीचे असे क्वेश्चन्स आहेत, थोडी मॅथमॅटिकल रिझनिंग आहे, ते आपण टॉपिक वाईज करून घेऊया. आता हे सॉल्व्ह करायचं काय याचा सेन्स नाही आहे, टॉपिक वाईज करावं लागतात ते. हे नंतरचे क्वेश्चन्स काही आले होते असे, ठीक आहे. तू वाटलं घरी शांततेत पाहून घ्यायचो, फक्त पाहून घ्यायचं, सध्या नाही सॉल्व्ह झाले तरी चालते. ठीक आहे. मॅथमॅटिक्सचे काय क्वेश्चन आले होते? रेशो 1 mm टू 1 मीटर, फक्त काय होतं, युनिट कन्व्हर्जनचा रेशो होता, म्हणजे बच्चोवाला सवाल. ठीक आहे. जीएसटी व्हॅल्यू वगैरे हे सगळं सगळं दिलंय. ठीक आहे. हा, ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ पाय समजला, अशी क्वेश्चन येतात. पण आपण आता अपेक्षित सर्व हे नाही करायचं की बाबा अशी एवढी इझी गोष्ट आहे, काही काही डिफिकल्टी असतात त्यात क्वेश्चन. ठीक आहे. चला, काय म्हणता, हा ज्योती डिपॉझिट 15,000 रुपये फॉर 3 years ॲट SI, शी रिसिव्ड 19,500 ॲट द एंड ऑफ द फाइंड रेट ऑफ रिटर्न, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट विचारलाय सरळ सर तुला. ठीक आहे. हा, 4,500, 1500 वर 15,000 वर. ठीक आहे. अॅन्युअल 3 वर्षाचा आहे तो, तर पर इयर काढावं लागेल आपल्याला. हा, पर इयर काढावं लागेल. ते ही सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट हा चॅप्टर आहे, यात आपण डिटेल करू. ठीक आहे. 2021चं स्ट्रक्चर काय होतं एक्झामचं? चेंज होतं थोडंसं. हा, चेंज होता, म्हणून मी तुला प्रिव्हियस पण दाखवत आहे कसे कसे चेंजेस होते ते. ठीक आहे. 30 होते, 35 होते, 35, 44 आणि 6 आता चेंज झाला होता. 150 क्वेश्चनच होते. हा, ते चेंजेस आता काही ना काही थोडी बहुत चेंजेस होत राहतात. तसं तुम्हाला आधी ते कळवलं जाते पॅटर्न नुसार काय असतो तो. हा, आधी सांगतात ना. आधी ते तुम्हाला सांगतील, एक्झामचं जेव्हा नोटिफिकेशन येते ना, फॉर्म भरणं ऍप्लिकेशन चालू होतात, तेव्हा पॅटर्न क्लिअर केलं जातं. नाही तर मग असं ब्लाइंड थोडी चालते. त्यानंतर काही लेवल ऑफ डिफिकल्टी, काही इझी, काही मॉडरेट आहे ना ओव्हरऑल. 2021 नुसार होते. ठीक आहे. किती यायला पाहिजे होता 21चा, आता तू काही जास्त फोकस नको करू. 21 मध्ये काय आले होते, कसे आले होते, हे अनालिसिस जे आहे की नाही, 21चा अनालिसिस साठी म्हणजे पेपरचा ट्रेंड काय असतो त्याच्यानुसार माहित पडतं. 21 मध्ये काय आलं, 22 मध्ये काय आलं. आता हे मागच्या वर्षीचं अनालिसिस आहे, 21 मध्ये कसं झालं होतं. इंग्लिश इझी टू मॉडरेट होता, जनरल नॉलेज इझी होतं, लिगल ऍप्टिट्यूड मॉडरेट लेवलचा आला होता, लॉजिकल रिझनिंग इझी टू मॉडरेट होती, आणि मॅथमॅटिक्स एकदम इझीच असते. लॉ वाल्यांना जनरली इझीच असते. ओव्हरऑल इझी टू मॉडरेट पेपर होता. त्यानंतर हे नंबर ऑफ अटेम्प्ट कुठे इंग्लिश मधून किती करायला पाहिजे होते, है ना. जनरल नॉलेजचे किती करायला पाहिजे होते आपण. मॅथमॅटिक्सचे 4 ते 5 क्वेश्चन तुम्ही करू शकले असते. इकडे 32 ते 25 क्वेश्चन आहे ना. हे सगळं नंबर ऑफ अटेम्प्ट आहे ते. समज रे. हे इंग्लिशचे टॉपिक वाईज, म्हणजे कोणत्या टॉपिक मधून किती क्वेश्चन आले होते सगळं दिलेलं आहे. आरसी मधून किती आले होते, ड्राफ्टिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्याच्यावर आरसी आला होता, एक रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आला होता 2021 मध्ये, आणि एक पोएट ऍज अ ड्रीमर, हे एक स्टोरी बेस्ड आरसी होता. ठीक आहे. बाकीचे एरर स्पॉटिंग वगैरे हे झालं. स्पेलिंग एरर आली होती, अॅनालॉजीचा एक क्वेश्चन होता, सेंटेन्स रिअरेंजमेंटचा एक क्वेश्चन होता. असे 2 क्वेश्चन इकडून होते. अॅनालॉजीचा एक क्वेश्चन, स्पॉटिंग एरर 2 क्वेश्चन होते. समजले. जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स किती होते, तर 33 क्वेश्चन ते होते, आणि 2 क्वेश्चन करंटचे आले होते. म्हणजे आपण 2 वर्षाचं अनालिसिस पाहिलं. आपण 2022 मध्ये जे करंटचे क्वेश्चन कमी होते, स्टॅटिक जास्त आहे. मग स्टॅटिक जर जास्त असेल तर फायदा आहे आपला, एक वेळा करून ठेवलं तर इन्व्हेस्टमेंट होऊन झाली, चेंजेस व्हायचं काही गरजच नाही. लीगल ऍप्टिट्यूड पहा, प्रिन्सिपल फॅक्ट 8 क्वेश्चन आणि
लिगल जीके म्हणजे जास्त जीके वर क्वेश्चन जास्त होते, म्हणजे वर्डिक्स बेस होते, पास्टची काही हिस्ट्री वगैरे जी नाही का त्याच्यावर जास्त होते क्वेश्चन. अनालिटिकल रिजनिंगचे कोणते क्वेश्चन, ब्लड रिलेशन जो सब्जेक्ट मी शिकवतो, ब्लड रिलेशन 3 क्वेश्चन, सिक्वेन्स अँड सिरीज. आज क्लास आहे का? 10 वाजले, एक मिनिट. काय म्हणतात मॅडम? हॅलो मॅडम. 12चं हा जमेल ना. हा ठीक आहे ना, करून घ्या ना. हा सेक्शन वाईज सिरीजचे 7 क्वेश्चन आले होते, व्हिज्युअल रिजनिंगचे 3 क्वेश्चन, कोडिंगचे 5 क्वेश्चन पहा, ब्लड रिलेशनचे 3 क्वेश्चन, पझलचे 5 क्वेश्चन, रेक्टँगल पझल 5 क्वेश्चन, क्लॉकचे 3 क्वेश्चन, सिलॉजिझमचे 4 क्वेश्चन, अॅनालॉजीचे 4 क्वेश्चन आणि मिसलेनियसचे 5 क्वेश्चन. मिसलेनियस म्हणजे जे आपण मिसळ राहते ना ती वाली. ठीक आहे. मॅथ्सचे कोणते डिव्हिजिबिलिटी कॉन्सेप्ट कुठून काही पण येतो, तुम्हाला सांगत नाही ते. मॅथ्स म्हणजे सांगतो की बस आम्ही एवढेच क्वेश्चन विचारतो, टॉपिक 2-4 देऊन देते, पण बाकी सगळं रेशो प्रोपोर्शनचा एक क्वेश्चन, पर्सेंटेजचे 2 क्वेश्चन, जिओमेट्रीचा एक क्वेश्चन आला, प्रोग्रेशनचा एक क्वेश्चन. ठीक आहे. 21 मध्ये, 22 मध्ये काही वेगळं झालं होतं. हे क्वेश्चन मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे ते. ठीक आहे. कुठून आलेले क्वेश्चन आहेत ते याच्यावरून. 2019चा ट्रेंड पहा काय, 19 मध्ये थोडस काय काय झालं होतं. 30-30-30-30-40 पाहिजे ना पहा, एक्झाम क्वेश्चन तेच ठेवले पण आले वेगवेगळे. 30-30-30-30-40-40 असं ठेवलं होतं 2019 मध्ये, है ना. एवढा टॉपिक वाईज दिलाय. आता हे एवढं अनालिसिस आपण डिटेल काय करत बसू नाही. त्यातनी चेंजेस आपल्याला आता फोकस आहे पुढच्या वर्षी कसं येईल. ठीक आहे. पुढच्या वर्षी कसं येईल त्याच्यावर जास्त फोकस असेल. काही डाऊट इथपर्यंत क्लिअर आहे सगळं? आता आता तुला कन्फर्म करायचं पहिले की काय करायचं, काय म्हणजे स्लॅटही द्यायची आहे. स्लॅट आणि सीईटी ह्या दोघी बहिणी आहे, म्हणजे जास्त काही डिफरन्स नाही. नंबर ऑफ क्वेश्चन, लेवल, पॅटर्न ऑलमोस्ट सेम आहे, फक्त नंबर ऑफ क्वेश्चन मध्ये फरक आहे. नाही नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. कॉलेजेस चांगले आहेत, असं काही नाही कॉलेजेस खराब आहे म्हणून. दोन्ही याच्यात याच्यातही चांगले कॉलेजेस आहे. आणि जर तुझं स्वप्न असेल की बाबा नाही मला एनएलयू मधूनच करायचं आहे, तर मग क्लॅट फेस करावं लागतं. तर क्लॅटचं थोडं डिफिकल्टी लेवल आहे, चांगली असते, थोडे निगेटिव्ह मार्किंग पण असते. तर तुला जर क्लॅट फेस करायचं असेल तर क्लॅट देऊ शकतो. तर तू हे जरी चांगलं जरी कॉलेज सीईटी मध्ये जर चांगला तू स्कोर केला, चांगला स्कोर जर केला, चांगलं कॉलेज मिळालं, तर तिथूनही आहे स्कोप आहे. असं नाही की फक्त एनएलयू मधून स्कोप आहे. आता मोठे मोठे तुला सांगितलं कोण कोण जीएलसी मधून पास आउट आहे आणि त्यांनी कुठं कीर्तिमान केली आहे. किती किती मोठे मोठे लोक आहेत ना आपल्या माहित ना. म्हणजे ऍक्च्युली राम जेठमलानी असा व्यक्ती होता की ज्याची फीज एका स्टेटचा सीएम अफोर्ड करू शकत नव्हता. तो म्हणत नाही सर माझी आता फीज द्यायची ऐपत नाही, ती केस सोडून द्या. 1 करोड रुपये एका हिअरिंगचे सुप्रीम कोर्टात केस होती, जे केजरीवालच्या अगेन्स्ट मध्ये चालू होतं. केजरीवाल आणि नितीन गडकरीचं मॅटर चालू होतं. त्या केसमध्ये डेफेमेशन केस चालू होती. तर मग ती जेठमलानीला हायर केलं होतं. मग जेठमलानी शेवटी म्हटलं नाही सर माझी अफोर्ड नाही, मी 1 करोड रुपये नाही देऊ शकत. त्याच्यामुळे त्यांना सोडून दिली ती केस. विचार करा, असेही लोक तिथून झाले. जेठमलानी मारले आहे, एका हिअरिंगचे 1 करोड घ्यायचा तो माणूस. म्हणजे हा चालूच असते ना हिअरिंग, तर काही संपतच नाही. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळं. म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये जायचं, कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ आहे, इथून सगळं क्लिअर झालं असेल तुला. आतापर्यंत हे कोणी सांगितलं नसेल तुला, एवढं डिटेल नाही सांगत कोणी की कोणते कॉलेजेस आहेत, कुठे जायला पाहिजे, कोणत्या कोणत्या एक्झाम्स आहेत, कसं फेस करायला पाहिजे, है ना. तर क्लिअर झालं असेल. आता एक टॉपिक पाहू आपण, आपल्याकडे वेळ आहे तर. सिलॉजिझम तू सिलेबस मध्ये पाहिलाच आहे. सिलॉजिझम दिसलाय. ब्लड रिलेशन आहे, तर ब्लड रिलेशन घ्यायचा की सिलॉजिझम घ्यायचा तू सांग. आज तू एकटाच आहे म्हणून प्रायोरिटी. हा चालतंय, ठीक आहे, आपण सिलॉजिझम शिकू. दोन्ही टॉपिक्स लॉजिकल रिझनिंगचे आहेत. मॅथ्स आपण नंतर चालू करू. ठीक आहे. लॉजिकल रिझनिंगचं पाहू. याची तुला पीडीएफ देतो. तुला जर नोट्स वगैरे बनवायचे असतील घरी तर तू शांततेत बनवू शकते. कशाची? जे आपण आता जे अनालिसिस सांगितलं ना तुला, त्या दोन्ही पीडीएफ मी तुला व्हॉट्सअपवर टाकून देतो. ठीक आहे. तर त्या तू घरी वाटलंस तुला त्यातलं आणखी जर डिटेल मध्ये वाचायचं असेल वाचशील, किंवा तुला काही नोट्स बनवायचे असेल, तशी काही गरज नाही. पीडीएफ जरी तू ठेवली तुझ्याकडे, पुन्हा पुन्हा पाहिली तरी होऊन जाते. तुला तर क्लिअर झालंच आहे की कोणत्या कॉलेजमध्ये जायचं, पॅटर्न काय.
आणि इथे सिलेबस जो होईल तो एक्झामच्या पॅटर्न नुसारच होईल, काही प्रश्नच नाही त्यात. कशात? हा, मागच्या दोन 134चा हायस्ट होता. हा, 134चा हायस्ट, 134चा हायस्ट होता. 130. असेल ना, जे टॉपर असतात त्यांचं असते. मी 7 वर्षापासून शिकवत आहे. टीचिंग मी 7 एक वर्षापासून, मी आधी काही वर्ष त्याच्या आधीपासूनही शिकवत आहे. मी 2012चा पास होता, ग्रॅज्युएट 12. मी 2012, 13, 14 3 वर्ष लहान मुलांना शिकवायचं. लहान मुलं बोर होतात म्हणून तुम्ही सोडून दिलं. म्हणजे आता मग ते सगळे एंट्रन्स एक्झाम नाही का, मी एमपीएससी, सीसॅट, यूपीएससी, सीसॅट, बँकिंग, एसएससी, त्याच्यानंतर लॉ सीटी, एमबीए सीटी, लॉच्या जेवढे काही एक्झाम असतील त्या सगळ्या. त्याच्यानंतर बँकिंग झालं, एसएससी झालं, हे सगळ्या एक्झाम, एमबीएची सीटी वगैरे सगळं. मी इन्स्टिट्यूट सध्या मी विकल्प एज्युकेशन आधार फाउंडेशनशी जुळलेला आहे. पण पार्ट टाइम जातो मी, फुल टाइम कुठं नाही. स्पेक्ट्रम अकॅडमीला शिकवलो मी, त्याच्यानंतर करिअर कॅम्पसला शिकवलं आहे, ते सोडून दिले. हे सध्या 2 इन्स्टिट्यूट 3 इन्स्टिट्यूट मध्ये फुल टाइम, 2 चालू आहेत फुल टाइम. फुल टाइम म्हणजे रेग्युलर असतात, रोज लेक्चर असतात, 2 ते 3 लेक्चर. रात्री फोन आला तर 12 वाजता क्लास आहे. म्हणून आमचं मग चालू आहे, कधी आम्ही इव्हिनिंगला घेतो, सकाळी घेतो, असं चालू आहे. जर समजा तुझं जमतच नसेल तर मग मॉर्निंगची बॅच बाहेरची बंद करतो, मॉर्निंगचीच करायची. म्हणजे 9 वाजता, पण हे तो एक येत नाही ना आमचा, नाही तर 8 वाजता आपण घेऊ शकतो सकाळी. आणि तो एक रजेत आहे, तो येतो याच्यावरून, कणांवरून येतो, त्याच्यामुळे त्याला थोडं यायला वेळ लागतो. त्याचा थोडासा इश्यू होऊन जातो, त्याच्यामुळे थोडं लेट करावं लागतं. आणि तो त्याला ऑनलाईन का नाही, सर ऑनलाईन मध्ये नाही. इथे येऊन तो कणान किल्लूला इथून 2 घंटे, म्हणजे 1-1.5 तास यायलाच लागतो, तरी येतो कणांवरून रजेत. सुरुवातीला काही पोर्शन आहे तो तिकडेच पाहून आपण बोलतोय.
तुझे क्लासमेट कोण आहेत म्हणजे जे फ्रेंड्स आहेत स्कूलचे आहे की कॉलेजचे ट्युशनचे असतील तर त्यांना इंटरेस्टेड असतील त्यांना क्लासमध्ये येऊन बसा. फीचं काही टेन्शन नाही म्हणजे फीस काही एवढी चार्ज करणार नाही मी त्यांची फक्त एवढं आहे की माझे पोट चाललं पाहिजे. कारण इथे म्हणजे लिटरली तुला एक सांगतो की मला घरची बॅच घेतल्यापेक्षा बाहेरचं जास्त परवडते. कारण तिथे तामझाम मला काहीच करावं लागेल तिथे जाऊन फक्त शिकवायचं काम आहे. टेन्शन नाही आणि काहीच टेन्शन नाही आणि क्लास संपल्यानंतर ते तुमचं पाच बसा तुम्ही कोणा स्टुडंटचा फोन येत नाही ना काहीच नाही मॅनेजमेंट नाही काहीच नाही बस आणि पैसे चांगले भेटतात. ही बॅच ह्या बॅच मध्ये लॉस मध्ये चालतात पण तरी ठीक आहे आता स्वतःचं फक्त एकच आहे समाधान आहे इथे समाधान आहे की आपण मनासारखं शिकू शकतो. माझे जे काही माझे स्टुडंट आहेत ते बेनिफिट जास्त होतो. तिथं आता ते पैशासाठी असते आपला कार्यक्रम तिथला जो कार्यक्रम आहे तो फक्त प्युअर पैसा आहे. पर लेक्चर पेड राहते हा तिथं लेक्चर पाहिजे असतं 1000 1200 1500 असं पर लेक्चर 2 घंटे हा 2 घंटे 1200 असा वेगळा रेट आहे वेगवेगळ्या एक्झामचा. फ्लॅटसाठी जास्त सीईटी साठी थोडा कमी असा वेगळा आहे. यूपीएससी साठी जास्त असा वेगवेगळ्या 1000 मिनिमम 1000 रुपये आहे. 2 मिनिटात मिनिमम 1000 मग ते जास्त परवडतं. त्याच्यापेक्षा तिकडे गेले काय स्वतःचे रिसोर्सेस नाही फक्त जाणे सगळं ते विचार करून पण आता अनुभव आहे ना कोणालाही देतात ते आम्हाला देतात नवीन लोकांना थोडे एवढ्या लोकांना नाही देत ना नवीन लोकांना एवढे पैसे नाही देत ना. आता आम्ही अनुभवी आहोत मी 5-7 वर्ष झाले म्हणून आम्हाला देतात. नवीन लोकांना 500 700 800 रुपये असतात म्हणजे आता आम्ही एक्सपिरियन्स होल्डर झालो त्याच्यामुळे ते आम्हाला देतात. ऍडमिशन म्हणजे आम्हाला सगळं देतात पेट्रोल लावायची वगैरे सगळं देतात. हा पेट्रोल पण देते दूर जायला मला रामनगर जायचं पेट्रोल पण देते. रामनगर मध्ये पण विकल्प ब्रांच आहे तिकडे माझी पण ट्युशन रामनगर जातात. हो का हिलटॉपवर आहे का तिथेच आहे मग बाजूलाच तिथे विकल्प एज्युकेशन आहे. हिलटॉप चढावं लागते नाही इकडे अलीकडे आहे रामनगरचं तो जो स्क्वेअर आहे मोठा राऊंड वाला त्या स्क्वेअरचा थोडासा इकडे पलीकडे आहे. काहीतरी तिथं एक कामगारचं काहीतरी भवन आहे तिच्या बाजूला आहे. तुझं हिलटॉप कडे आहे का कोणतं ट्युशन आहे डिजिटल कॅप्स मध्ये का तिथं करिअर लॉन्चर पण आहे का तुला करिअर लॉन्चर करिअर लॉन्चर त्याच्यासाठी कॅप चालली आता आली का अच्छा करिअर लॉन्चर तुम्ही म्हटलं करिअर लॉन्चर थोडं अंदर गेला एलियन कडे थोडा करिअर लॉन्चर एलियनच्या बाजूला तिकडे पहिले करिअर लॉन्चर होती फीस किती भरली फीस 90,000 ही आता नवीन बिल्डिंग झाली तिथं राहता तुम्ही हे आता नवीन बिल्डिंग झाली आता झाली वाटतं. अच्छा आधी कुठे राहायचे फ्लॅट मध्ये अच्छा देवांदेवीला राहायचे आणि काय वडील काय करतात ऑफिसर बिल्डिंग लँड डेव्हलपर. अच्छा लँड डेव्हलपर साहेब मग तुम्ही कुठे पैसे आपले नाही लँड डेव्हलपर चांगले कुठे पैसे पाहिजे लॉकडाऊन मुळे कमी झालं. मला माहित आहे चांगले पोतन पैसे आपल्याला पण जे काय असं मेहनतीने छापतात पैसा कमवायला काही नाही कारण तुमचे तेवढे स्किल लावतात ना आणि तेवढं मेहनतही करतात हा सगळं ते असतं ना हे चांगलं आहे. काय पैसा कमवणं ना म्हणजे पैसा कमवणे चुकीचं नाही तुम्ही मेहनत करताय ना तर पहिला तुम्ही पोताने कमावाला तिकडे प्रकारे कमावा तुम्ही हे करताय ना मेहनत करून कमावताय ना लोकांनी लुटून थोडी करताय. आता मी समजा किती पैसे कमावले तेवढी मी मेहनत करून मेहनत केली मेन काम जे रजिस्ट्रीचं आहे हा लँडचं पार्टनरशिप काही घर मस्त बांधलं तुम्ही आधी आता मी प्लॉट घेऊन बांधलं का आधी प्लॉट होता प्लॉट पहिलेच घेऊन होता. अच्छा प्लॉट आधीचा होता मस्त आहे. किती भाऊ आहे तुम्ही हो अच्छा ताई ताई काय करते मग ताईची सिव्हिल इंजिनिअरिंग झाली ना त्या वर्षी पूर्ण कंप्लीट झालं.
म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यासाठी केलं की लँड डेव्हलपर म्हणून कामात पडते ना. पप्पांना म्हटलं असेल की मला सिव्हिल इंजिनियर हायर करायची गरज नाही, सिव्हिल इंजिनियर कर म्हणजे मला बाहेर पैशाची गरज नाही. चांगला आहे ना, घरचा इंजिनियर म्हणजे वेळेवरही काम होते, कोणाला मनाचं कामही नाही की ते रे बाबा तो स्वतः होतो ना बाहेरचा, आज मी उद्या चालू करतो, उद्या मी परवा देतो, मला चालला घरच्या घरी, चांगला आहे. तुम्ही जर चौघ जण असले ना, म्हणजे मिनिमम तिघ चौघ असले ना, मग तुमची सेपरेट एक बॅच घेऊ शकता. सेपरेट म्हणजे बिलकुल जे डेडिकेटेड बॅच नाही का, तशी घेऊ शकता. आता असं नाही की म्हणजे तू एकटाही असला तर असं नाही, पण जास्त काही नाही की सेपरेट. आता तो लिगलचा जो पोर्शन आहे एकदम सेपरेट होऊन तिघ चौघ जण तुम्ही असले, दोघं तिघ जरी असले तरी चालते. काय तुझे मित्र असले तुला आणखी बेनिफिट होतं, ग्रुप स्टडी होतं नाही, काही डिस्कशन करता येतं, काही एकमेकांना क्वेरी विचारता येतं, तो एक फायदा असतो. ही आधी रिद्धी मला एकटी म्हणत होती, रिद्धी नाही का, रिद्धी मध्ये की सर माझा क्लास घ्या ना, माझा क्लास घ्या ना, ती एकटीच होती. म्हणजे एकटीला भाई मला बिलकुल परवडत नाही, तुला फी परवडणार नाही आणि मला एकटीला वेळ द्यायला परवडत नाही तुला. तू जर तुझे कोणी फ्रेंड असेल तर त्यांना विचार. तर ती म्हणजे माझे कॉलेजचे फ्रेंड आहे, त्यांना बोलू का, बिलकुल बोला. आता यांचा ग्रुप 6 लोक झाले, 6 लोक आहेत ते टोटल. त्यांचा एक तो तिकडचा वरुडचा आहे, तो येऊ शकत नाही, तो ऑनलाईन करतो. असं ते ग्रुप बनला. मग मला ठीक आहे, ग्रुप बनला त्याच्यामुळे मलाही खूप फायदा झाला की मला शिकवायला इंटरेस्ट येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे परवडते, त्यांनाही फीज मध्ये परवडलं, मलाही परवडलं ते. 2 तास देणे म्हणजे अफोर्डेबल नसते ना, चांगलं माझे. चल आता मी स्क्रीन शेअर करतो, दिसतंय स्क्रीन तुला? ठीक आहे, स्क्रीन दिसतंय नाही. एक टॉपिक पाहूया आपण, म्हणजे आपला सिलेबस चालू झाला असं म्हटलं तरी चालू. ठीक आहे, सिलेबस मधला एक टॉपिक आहे, खूप महत्वाचा, खूप इझी टॉपिक आहे, पण जर प्रॉपर तरीकेने आपण त्याला अभ्यासलं तर. खूप कन्फ्युजन असतं, फ्रीचे मार्क्स असतात, फ्रीचे. जर प्रॉपर जर आपण केलं, असा पहिला क्वेश्चन पाहूया कसा क्वेश्चन दिसतो, असा असतो. पाहून स्क्रीनवरती फक्त सुरुवातीला तुला क्वेश्चन दाखवतो, मग आपण बोर्डचा पण यूज करू. ठीक आहे, बोर्ड दिसेल तुला, वरवर बोर्ड दिसतो. आला बोर्ड, म्हणजे ऑनलाईन वाल्यांसाठी आहे, तुला तिथेच दिसेल बोर्ड. तुला क्वेश्चन जे आहे ते याच्यातही आपलं बुकलेटही आहे, एक बुकलेट आहे, तुला बुकलेट मध्ये घेतले ते चालेल, नंतर फक्त कॉन्सेप्ट घेऊ. ठीक आहे, बुकलेट पण आहे आपल्याकडे, म्हणजे मटेरियल जे देतात ना ब्रँड, बुक वगैरे सगळं आहे, सगळ्यांना ऍडमिशन झाली की देतो त्यांना. असा क्वेश्चन स्क्रीनवर दिसतंय का? स्क्रीनवर जो क्वेश्चन दिसतो अशा टाईपचा क्वेश्चन असतो. काय वाचून घेतला? सम पेन्स आर न्यूज, सम पेन्स आर न्यूज, नो न्यूज इज बॅड अँड सम बॅड आर गुड. हे झाले स्टेटमेंट. स्टेटमेंट आर गिवन आणि स्टेटमेंट नंतर तुला कन्क्लुजन दिले आहे, त्याच्यावरून कन्क्लुजन काढायचं असतं. कन्क्लुजन म्हणजे डिस्कशन. ठीक आहे, तर इथं काय दिलंय, वर का दिलाय, डिसरिगार्डिंग द कॉमनली नोन फॅक्ट्स, वरती लाईन दिली आहे. लॉजिकली फॉलोज डिसरिगार्डिंग द कॉमन. याचं मिनिंग काय होतंय? त्याचं मिनिंग असते की वास्तविकताशी याचा काही संबंध नाही. जसं आता मी म्हटलं की ऑल गर्ल्स आर बॉईज, सगळ्या मुली काय आहेत? वास्तविकता आहे काय? काही मुली मुली आहेत, बॉईज बॉईज आहेत. ऑल टेबल्स आर चेअर, याचा काही संबंध बिलकुल नाही आहे, कारण टेबल टेबल्स आहे. ऑल इंजिनियर्स आर बेरोजगार, याचा संबंध आहे. याचा संबंध आहे. आता तुझी बहीण बेरोजगार आहे सध्या बिचारी, म्हणून डिग्री भेटली ना. अच्छा, कॅम्पस कोणत्या कॉलेजमधून केलं तुम्ही? मग कॅम्पस चालत नसेल, आहे असं करते. आयएसडी प्रॉपर गायडन्स हवी आहे. म्हणजे आता मी तुला सांगितलं ना कुठले कुठले कॉलेजेस आहेत, कसं जायला पाहिजे, हे गायडन्स आधी ऍक्च्युअली ऍडमिशनच्या आधी पाहिजे. हे जर गायडन्स तिला आधी मिळालं असतं, ती रॅन्डम कॉलेजमध्ये ते गेलेलं असते. रॅन्डम कॉलेजमध्ये जाणे म्हणजे कॅम्पस साठी फिरणे. इंजिनिअरिंगची डिग्रीच राहते, पण तो एक कागदचा तुकडा बस, त्याचा काही. कारण कॅम्पस मध्ये जे रिक्रुटमेंट आता तीच जर असते, कॅम्पस चांगला आला असता तर कमीत कमी 10, 12, 18, 20 तरी सिम्बॉसिस मध्ये हा चांगलं पॅकेज असतो. चांगले जे कॉलेजेस म्हणजे कॅम्पस येतो, मिनिमम ऍव्हरेज 4-5 लाख पासून मिनिमम चालू होतं. मिनिमम 4-5 चालू होतं.
त्याच्यावर तर मग काही लिमिट नाही. चांगली स्किल असेल, तुम्ही जर चांगलं तुमचं लिगल बॅकग्राऊंड असेल, मिनिमम 4-5 पकडू शकता. Some papers are news, no news is bad, आणि some bad are good. Conclusion, एक conclusion. आता एक क्वेश्चन सॉल्व नाही करू आपण. इथं फक्त तुला दाखवायचं होतं की अशा टाईपचा क्वेश्चन आहे. पुढे पाहू. सिलोजिझम. आता तू नोट्स बनवत जा सोबत तुझी नोट्स घे. टॉपिक मध्ये जे जे महत्वाचं आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे. उद्या जर यायचं असेल तर आपला स्वतःचा चेअरवर बस वाटलं. उद्या एक पॅड आणाल. पॅड असेल ना तुझा एक्झाम पॅड, तुला लिहायला कन्व्हिनियंट. ठीक आहे. एक्झाम पॅड आणायचं म्हणजे जेणेकरून तुला लिहायला कन्व्हिनियंट होईल. आता त्याच्यावर लिहित का काही प्रॉब्लेम. Syllogism, it is a method of drawing conclusion or deducing from the given statement or the premise that is considered always to be true. ही डेफिनेशन आहे. डेफिनेशन कोणी विचारत नाही, पण आपल्याला माहितीच आहे. लिहायचं तर लिहू शकते. It is a method of drawing conclusion or deducing from the given statement or premise that is always considered to be true. याला नेहमी काय करतात? ट्रू मानलं जाते. नेहमी ट्रू मानलं जाते. ठीक आहे. डिड्युसिंग म्हणतात ऍक्च्युअली याला. डिड्युसिंग तसं आपण ड्रॉइंग कन्क्लुजन लोकल लँग्वेज मध्ये सिलॉक्स म्हणतात डिड्युसिंग. आणि त्याला नेहमी सत्य मानायचं. नाही तर मग तू म्हणून पुढे म्हणशील किंवा बॉईज गर्ल्स झाला सर आता होत नाहीत ना. आपलं असं भांडण चालतं ना, बॉईज आणि गर्ल्स आहेत सर, मग तुम्ही कसं म्हणताय, तर मग दिलेला स्टेटमेंट चुकीचं आहे सर, असं होऊच शकत नाही. तर आपण मानायचं. त्यांनी जर म्हटलं असं काय, हो बाबा तू म्हणतो तेच सत्य आहे. म्हणजे केस म्हणजे मर्डर इज नॉट अ क्राईम. हा म्हणजे मर्डर केला क्राईम नाही. स्टेटमेंटची झाला. हा स्टेटमेंट नुसार चालला. समजलं काय? इथं काय दिलंय? ऑल बॉयज गर्ल्स आणि ऑल कॅट्स आर टेबल असे दिले. तर हे सत्य मानायचे आपल्याला. ऑल बॉयज आर गर्ल्स. हो आहे काय, सगळ्या बॉयज गर्ल्स आहेत, सगळे कॅट टेबल्स आहेत. आता टाईप पाहूया. दोन टाईप दिसतात. युनिव्हर्सल, त्याचं मिनिंग काय? कम्प्लीट. युनिव्हर्सल मीन कम्प्लीट आणि पर्टिक्युलर मीन्स पार्शियल. पार्शियल म्हणजे विच इज नॉट कम्प्लीट. दोन टाईप्स आहेत युनिव्हर्सल. आता तिथे पुढे युनिव्हर्सल मध्ये आणखी सब टाइप्स आहेत. कोणते सब टाइप्स आहेत? युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. तुला लिहायचं असेल तर लिहून घे पद्धतशीर. आपल्याला आपण हळूहळू काय असतात नाही. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट. म्हणजे त्याला आपण हे म्हणतो ना, पॉझिटिव्हला मराठीत काय म्हणतात? मराठी माझा खूप काय पॉझिटिव्हला. हा पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह मराठीत मला येत नाही. सकारात्मक म्हणतात ना असं काहीतरी. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह. ठीक आहे. अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट. ठीक आहे. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. ठीक है, ये आराम से यूनिवर्सल अफर्मेटिव. पॉझिटिव्ह याला म्हणतात पॉझिटिव्ह आणि याला म्हणतात निगेटिव्ह. ठीक आहे. याचं तरी तसंच आहे. अफर्मेटिव्ह पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह पर्टिक्युलर निगेटिव्ह. पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह पर्टिक्युलर निगेटिव्ह. तेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याचं मिनिंग असं होतं. आता पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह जे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आहे त्याचे सेंटेन्स कुठल्या टाईपचे आहे, म्हणजे कुठल्या टाईपचा आपल्याला स्टेटमेंट दिसेल. पहिला स्टेटमेंट तुला स्क्रीनवर दिसते, ऑल एज आर बी. बी दिसतंय? ऑल एज आर बी. बी. आता हे ए आणि बी काय नाही, हे व्हेरिएबल्स आहे. व्हेरिएबल्स म्हणजे तिथे चेंज होऊ शकतं. ऑल डॉग्स आर कॅट्स, ऑल चेअर्स आर टेबल्स, असे व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. आता याच्या जागेवर तुला काही रिप्लेसमेंट असेल, जरुरी नाही की नेहमी ऑलच राहील असा शब्द असू शकतो. ईच, एव्हरी, ओनली बी आर ए असा एक स्टेटमेंट असू शकतो. त्यानंतर नन बट बी आर ए, ऑल ए आर डेफिनेटली बी आणि ऑल ए इज बी, किंवा फक्त असंही दिलं असेल ए इज बी असे किंवा स्टेटमेंट त्याच्या जागेवर असेल तर त्याचा डायग्राम एकच असतो, मिनिंग एकच आहे. आता तुझ्या एक्झाम मध्ये एवढं काही डिटेल मध्ये येत नाही, सिरियसली सांगायचं. बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या डिफिकल्ट लेवलच्या असतात, त्यात बाकीचे स्टेटमेंट्स येतात. आपल्या एक्झाम मध्ये सरळ सरळ साधं सोपं आहे.
जास्त लेवल म्हणजे इझी वालाच आहे, जास्त काही डिफिकल्ट नसतं. ठीक आहे. म्हणजे आणि जे आपले टाईपचे पर्टिक्युलर पार्शियल त्याचे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह आहे त्याची येऊ ना, हळूहळू येऊ ना. अफर्मेटिव्हचे पॉझिटिव्ह स्टेटमेंट पॉझिटिव्ह, हा अफर्मेटिव्हचं पॉझिटिव्ह स्टेटमेंट येईल नेहमी आणि निगेटिव्हचं निगेटिव्ह येईल है ना. पुढे आता वन बाय वन सगळ्या कॅटेगरीज मध्ये दाखवतो. निगेटिव्ह मध्ये कोण कोण आहे? निगेटिव्ह नो एज बी म्हणजे एकही डॉक्टर चांगला नाही, ठीक आहे, यालाही अपवाद असतात. त्याच्या जागेवर काय आहे? नो एज बी म्हणजे असा तुम्हाला तुला स्टेटमेंट येईल. नो एज बी म्हणजे नो डॉक्टर इज गुड, नो चेअर इज स्टेबल है ना, नो गर्ल इज बॉय, असं लाईक दॅट. हा बॉय आहे दोघांचा. त्याला डायग्राम पुढे करू आपण काय करायचं कसं. नन त्याच्या जागेवर शब्द काय चेंज होईल? नन किंवा नॉट. ठीक आहे, म्हणजे नॉट एज बी, नन एज असं काहीतरी. हा ते शब्द चेंज होतील फक्त, मिनिंग चेंज होतील. पुढे अफर्मेटिव्ह. कोणता अफर्मेटिव्ह? पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. त्याचं स्टेटमेंट काय असेल? सम ए आर बी. आणि सम ए आर बी च्या जागेवर काय असेल? अ फ्यू, द फ्यू, मेनी, मोस्ट अँड काही पर्सेंटेज. X% म्हणजे काही पर्सेंट है ना, असं स्टेटमेंट येईल. त्यानंतर पर्टिक्युलर निगेटिव्ह. त्याचं स्टेटमेंट काय असेल? सम ए आर नॉट बी असं स्टेटमेंट आहे. त्याच्या जागेवर काय असेल? ऑल ए आर नॉट बी, नॉट ऑल ए आर असं स्टेटमेंट त्याच्या जागेवर असतील. रिप्लेसमेंट लिहून घे सगळं तू फक्त, कारण घरी गेल्यावर इमानदारी लिहित नाही आपण. ही तुला पीडीएफ मी वाटलं देऊ शकतो, पण घरी इमानदारी लिहित नाही. घरी गेल्यानंतर सगळेच उद्या गेल्यानंतर घरी गेल्यानंतर म्हणतात पुस्तकाला तू बोलत नाही कोण वेल है ना. लिहून घे सांग, दुसऱ्या लिहून घे. फक्त रिव्हिजन करत राहायची नेहमी तुमचं. आणि वगैरे पितो का? नाही. हे पार्शियल थोडं कन्फ्युजिंग आहे. पार्शियल म्हणजे काय? कम्प्लीट नाही आहे, अर्धवट टेस्ट कम्प्लीट म्हणजे बरोबर नाही. आता हे फक्त तुला असं समजा की अशा टाईपचा सेंटेन्स येतो. आपल्याला त्याला करायचं काय, कन्क्लुजन कसे काढायचे, काय काढायचे पुढे पाहूया है ना. लिहिलं का तू? फक्त लिहून घेतो म्हणजे पुढे डोकं लावायची गरज नाही आपल्याला. का बरं? कारण पुढे मेथडच्या सांगितल्या मेथडनुसार तुला डायरेक्ट कन्फ्युजन आहे. सगळ्यात कन्फ्युजिंग टॉपिक हा आहे. पण काय तुझा लाईट काय बोर्डचा साईन करतो. ठीक आहे. ठीक आहे, चलो आलो. आणि बाकीचं आहे कन्क्लुजन हे राहू दे, सत्तर जागा सोडून द्या आपण. आता याच्यात फक्त एक आहे जो सम वाला आहे ना, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आहे. त्याच्या जागेवर एक ट्रेंडिंग वाला आहे. आता तुझ्या एक्झाम मध्ये येईल की नाही येईल याची गॅरंटी बाकीच्या एक्झाम मध्ये येतो, पण तू शिकून घे. ट्रेंडिंग वाला, ट्रेंडिंग मध्ये असतं ना इंस्टाग्रामवर कसं ट्रेंड चालतो तसं एक ट्रेंडिंग मध्ये आहे. कोणता सेंटेन्स ट्रेंडिंग मध्ये दिसतो तुला? ओनली वाला, ओनली अ फ्यू ए आर बी हा ट्रेंडिंग चाललाय. थोडंसं मिनिंग वेगळं होते जो नॉर्मल स्टेटमेंट आहे त्याच्यापेक्षा. तो काय त्याचं मिनिंग आहे ते नंतर आपण समजू. ट्रेंडिंग म्हणजे आता नवीन येतोय ना, असं ती वरचे जे आहेत ते सदाबहार चाललेले आहेत, नेहमी येणार आहे जुने. पण आता ट्रेंडिंग म्हणजे आता काहीतरी चेंज करावं लागेल ना एक्झामिनरला, तसं काही ना काही चेंज करून कधी आणणार आहे. काय ओनली अ फ्यू ए आर दिसलाय का ट्रेंडिंग मला तो. इथे 9 इथे लिहायचं असेल तर लिहून घेतो
पुढे पण लिहून घे. ओनली एक ट्रेंडिंग वाला तेवढा सेंटेन्स लिहून घे, बाकी जागा सोडलो खाली. खाली जागा सोडायची. खाली जागा सोडली तर काय होते की हे बाकी डेफिनेट कन्क्लुजन वगैरे लिहायचे, पण त्याच्या आधी आपण थोडं समजून घ्यायचं. Only a few AR BP. Only a few AR. Only a few AR. ठीक आहे. आगे बढ़े. आता जे आपण आता स्टेटमेंट पाहिले त्याला इंडिव्हिज्युअली समजू. इंडिव्हिज्युअली ऑल AR BP दिसतंय. आता दिसता हूं अभी. आता बोर्ड दिसेल. आता आपण याचं जे आहे बोर्डचं पण यूज करतो. आणि तुला पण दिसेल आणि समोरच्यांना ऑनलाईन झालेलं दिसेल. आय थिंक प्रत्येक ना ऑनलाईन साठी म्हणजे आता कोणी ऑनलाईन तर नाही आहे, पण ते रेकॉर्डिंग ठेवावं लागतं ना. म्हणजे कोणी जर कोणाचा पुढे जर काम पडलं मला त्याची रेकॉर्डिंग ठेवावं लागतं. म्हणून मी ऑनलाईन हा इंटरफेस तयार केलेला आहे की रेकॉर्डिंग कोणाला गरज पडली. हा मग रेकॉर्डिंग एखादा क्लास मिस झाला काही झाला तर सगळी रेकॉर्डिंग क्लास केलेली आहे. सगळे सिक्वेन्स वाईज लेक्चर आहे. त्यासाठीच ठेवलं आहे. अब दिख रहा ऑल इज बीच. ठीक है, मैं अपना स्क्रीन पर ही लिखो. ऑनलाइन वर दिसतंय का मी? मला एकदा आहे का? चलो पहला स्टेटमेंट ऑल ए आर बी. ठीक आहे, असं स्टेटमेंट दिलेलं असेल. दिस इज द स्टेटमेंट. ठीक आहे, याचा डायग्राम कसा काढायचा? ऑल ए आर बी, सगळे ए काय बी आहे. दिस इज द बेसिक डायग्राम. हा काय असेल बेसिक. अजून सोबत सोबत डायग्राम पण बनवतात लिहित. ठीक आहे, ऑल एज आर बीच. हा तिथे समोर हे स्टेटमेंट लिहि. पहिला स्टेटमेंट काय आहे की ऑल एज आर बीच. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह झाला पहिला सेंटेन्स. ऑल एज आर बीच आणि ऑल एज आर बीच चा डायग्राम. ही आता मेथड काय आहे ती ही वेन डायग्राम मेथड आहे. वेन डायग्राम तू कधी 10वीत पाहिले असेल सेट थेरी यायची. वेन डायग्रामने आपण सिलोजिझमच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत सॉल्व्ह करायच्या, पण वेन डायग्राम इज द बेस्ट मेथड. याने तुमचे 100% क्वेश्चन सॉल्व्ह होतात विथ अॅक्युरेसी. ठीक आहे, हा तीच 10वी 11 मध्ये जी होती ना तीच आहे. तर ती 10वी मध्ये राहायची आणि 11 मध्ये होती. तर ते वेन डायग्राम मेथडच आहे, त्याने सिलोजिझमचे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह होतात विथ अॅक्युरेसी. कळलं डायग्राम? हा झाला बेसिक डायग्राम. आता एक पॉसिबल डायग्राम असा पण बनू शकतो. याचा कसा बनू शकतो? ऑल एज आर बीच असं येऊ शकतं. का बरं असं असू शकतं? कारण हा जो ओव्हरलॅप आहे, हा ओव्हरलॅप एवढाच नसून हा इथपर्यंत जाऊ शकतो मॅक्सिमम. है ना, ही सर्कल मोठी होऊ शकतो ना. म्हणजे आपण असं करू शकतो ऑल एज आर बीच. ओव्हरलॅप होऊ शकतात दोन्ही. याची सर्कल बीच्या व्यतिरिक्त होऊ शकते. याला म्हणतात दिस इज द पॉसिबल डायग्राम. हा कोणता डायग्राम आहे? पॉसिबल. म्हणजे असं होऊ शकते. माइंड मध्ये ठेवायचं, आपल्याला काढायचं नाही आहे, फक्त असं होऊ शकतं एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला आता डेफिनेट कन्क्लुजन काय काढतो आपण याच्यातून? डेफिनेट कन्क्लुजन काय निघेल? कन्क्लुजन म्हणजे काय? निष्कर्ष असतो जे आपल्याला इथं दिलेलं नाही त्याच्या व्यतिरिक्त काय निघू शकते. ठीक आहे, आता मी असं म्हणू शकतो की ऑल बीज आर एज.
म्हणू शकतो. पण इथे नाही ना, इथे तर बरोबर आहे, इथे नाही. डेफिनेट कन्क्लुजन प्रत्येक डायग्राम मध्ये असतं सर, प्रत्येक डायग्राम. इथे नाही, इथे तर आहे पण इथे नाही आहे. इथे कोण कोण आहे, इथे कोण कोण आहे, इथे कोण कोण आहे? हा, ओनली ए. पक्का नाही, इथे दोन्ही पण आहे, ए पण आहे आणि बी पण आहे. इथे ए पण आहे, बी पण आहे, दोन्ही पण आहे. इथे कोण आहे? ओनली बी. हा, इथे ओनली बी आहे, बरोबर आहे. इथे दोन्ही पण आहे, डोळ्याने फक्त आपल्याला एक दिसतोय पण तिथे दोन्ही पण आहे. मग इथे हा हा, तर तिकडे बाहेरचं असतातच, पण सध्या ए आणि बी बद्दलच आपण काय म्हणतो, इथे दोन्ही पण आहे, ए आणि बी दोन्ही पण आहे, इथे फक्त बी आहे. तर एरिया आयडेंटिफिकेशन समजलं म्हणजे समजलं सगळं. ठीक आहे. आता डेफिनेट कन्क्लुजन मी जे म्हटलं होतं की ऑल बीज आर एच, इथं तर बरोबर, पण इथं कुठे आहे? सगळे बी थोडी नाही मध्ये नाही आहे, म्हणजे ते चुकीचं आहे. आपण डेफिनेट कन्क्लुजन काय काढू शकतो मग? सम बी आर ए, सम बी आर, कारण कुठे सत्य आहे? इथे इथे पण आहेत ना काही बी, आणि इथे पण आहे. इथे तर पूर्ण आहेत, पण पूर्ण म्हणजे काही असतात ना, पूर्ण म्हणजे काही पण असू शकतात, आहे की नाही? थोडेसे तर आहेत. आता मी म्हटलं की आपल्या क्लासमध्ये 10 स्टुडंट बसलेले आहेत, 10 चांगले आहेत, त्याचा अर्थ एक पण चांगला आहे, दोन पण चांगले आहेत, तीन पण चांगले आहेत. समजले? तर सम बी आर ए डेफिनेट कन्क्लुजन. त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं कन्क्लुजन काय आहे की सम ए आर बी, ए आर बी. का बरं आहे ना, आणि इथे पण आहे, इथे तर पूर्णच आहे. पूर्ण म्हणजे काही आहेत ना थोडेसे, आहे ना. मग इथे पण सत्य आहे, इथे पण सत्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही म्हणू शकतो का? तू काही म्हण, तुला पूर्ण सूट आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही म्हणून का, कुछ भी बोलो, पुरी छूट आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही बोलू शकतो आपण? हा, म्हणू नाही शकत. तर मग हे दोनच डेफिनेट कन्क्लुजन लिहून घ्या, दोनच डेफिनेट कन्क्लुजन. समजले? चल, ऑनलाईन वाले तुम्ही लिहून घ्या रे. ठीक आहे. हा, बेसिक सगळं लिहून घ्यावं लागेल. चला, हे डेफिनेट कन्क्लुजन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, ऑनलाईन वाले दिसतंय की नाही? म्हणजे जेव्हा रेकॉर्डिंग पाहतील ना ते, तर त्यांना थोडंसं आलं पाहिजे ना, हा सर आमच्यासोबतही बोलतात म्हणून. आहे की नाही? लिहा, दोन्ही कन्क्लुजन कोणते आहेत? सम ए आर बी आणि सम बी आर ए. दिसतंय स्क्रीनवरही दिसतंय ऑनलाईन वाले. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. आता ट्रेंडिंग वाला काय? हा ट्रेंडिंग वाला ओनली बी आर ए. ट्रेंडिंग वाला काय सेंटेन्स आहे? बी आर ए. तर ओनली बी आर एचं मिनिंग काय? डायग्राम कसा निघेल? हा, डायग्राम कसा निघेल? ट्रेंडिंग म्हणजे आजकाल एक्झाम मध्ये येतो, तर त्याचं कन्व्हर्जन जसं आहे ओनली बी आर ए असं जर असेल तर त्याचं कन्व्हर्जन काय? एक मिनिट, याचं कन्व्हर्जन आहे की ऑल ए आर बी. काय याचं कन्व्हर्जन काय? हाच सेंटेन्स आहे याचा, ऑल ए आर बी. ओनली बी आर ए म्हणजे ऑल ए आर बी. बट इथे रेस्ट्रिक्शन आहे. ऑल ए आर बी म्हटलं ना तर याचा डायग्राम कसा बनेल की ऑल ए आर बी तर बनेल, ठीक आहे. पण इथे थोडीशी रिस्ट्रिक्शन असते. इथे ए कॅन नॉट टच, ए कांट टच टू एनी other variable other than b. ए बी च्या व्यतिरिक्त कोणाला टच करू शकत नाही, याला रिस्ट्रिक्शन आहे. याच्या बाहेर जाऊ शकत नाही, या बॉर्डरच्या बाहेर जाऊ शकत नाही. तिसऱ्याला आता समजा एखादा तिसरा असला सी, आता सी एक व्हेरिएबल आहे, तर सी चं याचं कनेक्शन येऊ शकते का? नाही, कोणत्याच परिस्थितीत येऊ शकत नाही. इथे फक्त एक रिस्ट्रिक्शन आहे. तर हा एक डायग्राम थोडा ट्रेंड मध्ये आहे, म्हणजे सेंटेन्स हा ट्रेंड मध्ये, त्याच्यामुळे ही लिहून घ्या वाटलं साईड. ऑनलाईन मध्ये तुम्ही लिहून घ्या. हा, म्हणजे आहे तो स्टेटमेंटचं मिनिंग एकच आहे, फक्त थोडीशी कन्क्लुजन वेगळं निघते. त्याचं कन्क्लुजन आहे थोडं वेगळं आहे. तिथं ए आहे, म्हणजे ए जो आहे
हा बीच्या व्यतिरिक्त कोणाला स्पर्श करू शकेल नाही. आता समजा ए बी जी आहे, बी ची वाईफ आहे ए वाईफ आहे बी ची समजा, तर याने बी ने रिस्ट्रिक्शन घालून ठेवले, तू सिर्फ मेरी है ना, किसी और की तरफ नजर भी ना घुमाना, असा वाला कार्यक्रम आहे तिच्या बाहेर कोणाला पाहू शकत नाही बाजू. इथं तसं काही रिस्ट्रिक्शन नाही. आता इथं या सेंटेन्स मध्ये कसं आहे की असं जरी मी केलं, समजा एखादा तिसरा व्हेरिएबल आहे ए सी ला स्पर्श करू शकतो. कोणत्या केसमध्ये? या केसमध्ये. याच केसमध्ये नाही करू शकतो. समजले? चलो सर लिखो 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 लिखो. असा इंटरफेस मोठे मोठे जे ब्रँड आहेत ना त्यांचा पण असा इंटरफेस नाही. बोर्ड नाही, ते स्क्रीनवरच देतात, स्क्रीनवरच लिहितात. असा इंटरफेस नाही. क्वेश्चन दिसताय तुम्हाला, बोर्डही दिसताय, टीचर दिसताय. अरे आमच्याच क्लासचा नाही, तर एकाही क्लासमध्ये नाही ना, मी तुला सांगतो टीचर दिसतच नाही. ऑनलाईन मला टीचर नाही सर, फक्त ती स्क्रीन दिसते आमची, बोर्ड दिसतो, आणि फक्त मी जे लिहितो ते कधी कधी लिहितो ते दिसते, कधी निघत नाही, कधी आवाज येत नाही. मी जर समोर गेलो, आता समजा असा मोठा क्लास असतो ना, पुढे जर गेलो त्याला आवाज येत नाही, माहितीच असतं, आवाज येत नाही, असा कार्यक्रम आहे. पण ते चालू आहे आपण टेन्शन नाही घेत, चालू आहे तर चालू आहे. समझ गए? चलो इस पर क्लियर. चलो आगे चलते. नेक्स्ट सेंटेंस ये रहा आपके स्क्रीन पे. दूसरा काय सेंटेंस आहे? दूसरा सेंटेंस, नो ए इज बी. कुठला स्टेटमेंट आहे? नो ए इज बी. समझ गए? नो ए इज बी. डायग्राम कसा बनेल नो इज बी चा? अलग अलग. ए चा आणि बी चा काही संबंध येणार नाही. बरोबर आहे. नो ए इज बी असा डायग्राम बनेल. नो ए इज बी. ठीक आहे, दोघांचा काही संबंध नाही असा डायग्राम बनेल. हाच बेसिक डायग्राम, हाच पॉसिबल डायग्राम, हाच बेसिक डायग्राम, हाच पॉसिबल डायग्राम. ठीक आहे, दुसरा काही कोणासोबत संबंध येणार नाही. हाच बेसिक आहे आणि हाच पॉसिबल, दुसरा डायग्राम बनवू शकत नाही याचा. एकच. आता यांनी म्हटलं की भाई ए सोबत माझं बी सोबत ए चं भांडण आहे, पटत नाही आमचं. तर बी म्हणेल ठीक आहे बाबा, नाही पटत तर नाही पटत. कन्क्लुजन काय काढू शकतो आता? डेफिनेट कन्क्लुजन काय निघतील इथून? व्हॉट इज द डेफिनेट कन्क्लुजन? काय म्हणू शकतो आपण? नाही, ए चं बी सोबत नाही पटत तर बी चं ए सोबत नाही पटत ना. हा, नो नो बी इज ए. समजला? डेफिनेट कन्क्लुजन काय काढू शकतो आपण? नो बी इज ए. बरं, आता म्हणजे पूर्णच पडत नाही याचा अर्थ थोडंसं पडत नाही. म्हणजे सम ए आर नॉट बी. नॉट बी पण असेल ना, काही ए बी नाही, थोडेसे पण नाही ना, थोडेसे पण नाही. हे दुसरं एक डेफिनेट कन्क्लुजन. त्यानंतर आणखी पुढचं कन्क्लुजन, तिसरं कन्क्लुजन, सम बी आर नॉट ए. सही बात है. सम ए आर नॉट बी, तर सम बी आर नॉट ए पण नाही ना. त्यानंतर नो ए तर दिलेच आहे ना, पण ते तर दिलेच आहे इथं. ऑल ए नॉट बी. सही बात आहे, पूर्ण होऊ शकत नाही. त्यानंतर पाचवा, ऑल बी आर नॉट ए. बी आर नॉट ए. त्याच्या व्यतिरिक्त काही म्हणू शकतो का आपण? म्हणू शकतो? काहीच नाही म्हणू शकतो. याच्या व्यतिरिक्त काही म्हणू शकतो. जसा या सिंगल स्टेटमेंट डेफिनेट कन्क्लुजन एवढे असते. लिख लो पटाक से. ऑनलाईन वाले तुम्ही लिख गो. ये तुम्हाला तर स्क्रीनवर रेडीमेड दिले मी ना, सगळं पीपीटी मध्ये रेडीमेड. लाईट थोडा चमकतोय.
समझे? चलो ऑनलाइन वाले लिख लो पट से, स्क्रीनवर दिसत आहे. चलो बोर्ड पण दिसत आहे. ठीक आहे. चलो त्यानंतर पुढे तिसरा युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह है ना, कोणता आहे? सम ए आर बी. तिसरा स्टेटमेंट सम ए आर बी. सम ए आर. डायग्राम कैसा बनेगा? डायग्राम कैसा बनेगा? हाँ पहले जैसा. कैसा? हाँ तसं नाही, असं बनेल. सम ए आर बी म्हणजे असा डायग्राम आहे. सम ए आर बी असा बनेल. हा जो कॉमन इंटरसेक्शन आहे ना, हा आहे सम ए आर बी चा. दिस इज द बेसिक डायग्राम. हा बेसिक डायग्राम, हा बेसिक आहे. म्हणजे आपल्याला काढायचं म्हणजे काढायचं. पॉसिबल मध्ये काय काय असेल? सम ए आर बी. कोणते ए? कोणते ए बी आहेत? इथं कोण कोण आहे? ए बी दोन्ही पण आहे. हे वाले ए जे आहेत ते बी आहेत. त्यानंतर असं येऊ शकते सम ए आर बी. ओव्हरलॅप येऊ शकतात. का बरं? याचा जो इंटरसेक्शन आहे, हा जो इंटरसेक्शन आहे हा वाढत वाढत जाईल ना यांचा. अशी एक सिच्युएशन आहे की दोघं जण पहिले म्हणतो आपण कोणाचा नंबर घेतो, मग बोलणं करतो, चॅटिंग असं करतो. मग एक असं येतं की लग्न करून घ्यात मग बिचारे दोघं. असं व्हायला आहे की नाही? असं हळूहळू असं होत नाही का? सुरुवात तिथूनच होते ना. सेकंड डायग्राम हा बी आणि ए अंदर आला पाहिजे ना. ठीक आहे. नाही बी आहे ना अंदर. असंही होतं की सम ए आर म्हणजे कोणते ए यात जे आहेत ना, याच्यात कोण आहे? ए पण आहे बी पण आहे ना. पण इथे आपण असं दाखवतो की काही बाहेर पोर्शनही लागेल ना आपल्याला, बाहेरचा पोर्शन नाही का? असा एक डायग्राम पॉसिबल आहे. असंही एक पॉसिबल होऊ शकतं. सम ए आर बी कोणतेही याच्यात आहेत ते, आहे काय? हे असं येऊ शकतं ओव्हरलॅप. समज काय? नाही सर, आता सेकंड हम्म. तर मला ए तर मी सोडवतो ना. ते येऊ शकतो ना. असं पण म्हणणं आहे ना तुमचा. असं येऊ शकतो. हा एक पॉसिबल डायग्राम आहे ना. आपण आहे की सम ए आर बी ऑल होऊ शकतात. तर ते इथंच कव्हर झालं ऍक्च्युली. या डायग्राम नाही का, हा ऑल ए आर बी ऑल बी आर सी एकच यात कव्हर झाला. हाच डायग्राम तो आहे. त्याला एक्सटेंड जर केलं ना, हाच डायग्राम आहे तो. तर हा असं काढला तरी चालते. ही तिन्ही डायग्राम्स काय आहेत? पॉसिबल डायग्राम्स आहेत. हा बेसिक आपल्याला काढायचा कोणता एक्झाम मध्ये, फक्त हाच डायग्राम काढायचा. बेसिक काढायचं, बाकीचे फक्त लक्षात ठेवायचे कसे कसे असतात. चलो डेफिनेट कंक्लूजन क्या निकाल सकते? डेफिनेट कंक्लूजन काय काढू शकतो आपण याच्यातून? डेफिनेट कंक्लूजन म्हणजे व्हॉट इज डेफिनेट कंक्लूजन विच कॅन बी ड्रॉन? काय म्हणू शकतो? डेफिनेट कंक्लूजन प्रत्येकाच्या सत्य असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? प्रत्येकाच्या सत्य असायला पाहिजे. कसं आहे? मी असं म्हणू शकतो की ऑल बी आर ए म्हणू शकतो का? इथं तर म्हणू शकतो, इथे म्हणू शकतो, इथे नाही म्हणू शकत ना, इथे नाही म्हणू शकत. ऑल ए आर बी म्हणू शकतो का? कुठे म्हणू शकतो? इथे म्हणू शकतो, इथे नाही म्हणू शकत, इथे नाही म्हणू शकत ना. इथे म्हणू शकतो, पण एकाच्याच नाही ना. ते प्रत्येकाचं सत्य व्हायला पाहिजे. हा सगळ्या डेफिनेट कन्क्लुजन म्हणजे आपण हरिश्चंद्र आहोत, कधीच सत्य बोलत नाही, कधीच खोटं बोलत नाही. म्हणजे प्रत्येक डायग्राम मध्ये एकदा जरी तुम्ही खोटं बोलले याचा अर्थ तुमचा हरिश्चंद्राचा टॅग गेला. समज काय? तर ते पण नाही म्हणू शकत. तर आपण काय म्हणू शकतो? तर सम बी आर ए म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? सम बी आर ए. डेफिनेट कन्क्लुजन काय? एकच कन्क्लुजन. एकच बस बस तेच. हे तर ए वाला तर लिहिलंच आहे. मग सम बी आर ए हे एक डेफिनेट कन्क्लुजन आहे. पहा ते कुठं कुठं सत्य आहे? इथे सम बी आर ए, इथे पण सत्य आहे, इथे पण सत्य आहे आणि इथे पण सत्य आहे. सगळ्या याच्यात सत्य आहे. ठीक आहे. हेच एक डेफिनेट. लिख लो भाई ऑनलाईन वाले. हा लिहून घ्या, सगळे ड्रॉ करून देऊ मी. पॉसिबल आहे काढा, ते काढा. ऑनलाईन वाले काढून घ्या. दिसते की नाही? क्लिअर दिसते की नाही? बिलकुल क्लिअर आहे. बिलकुल म्हणजे तू ऑनलाईन वाल्यांना डिले पण नाही. युट्यूब वर तरी डिले असतो 15 सेकंडचा डिले दिसतो, पण इथे डिले पण नाही. एकदम रिअल टाइम आहे. साऊंडही एकदम क्लिअर येतो. बॅकग्राऊंड नॉईस नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि विशेष म्हणजे बोर्डही दिसतो. बोर्ड क्लिअर म्हणजे हा सोबत क्वेश्चन आणि ते सोबत दिसतो. आता मी पण दिसतोय ना क्लिअर, तिथं दिसतोय का? एकदम क्लिअर दिसतोय. क्वेश्चन क्लिअर दिसतोय, बोर्ड क्लिअर दिसतोय एकदम.
बोर्डवरचं लिहिलेलंही पूर्ण दिसतं आणि पूर्ण पूर्ण क्वेश्चन पाहिजे असेल तर पूर्ण क्वेश्चन पण दिसतो. म्हणजे आता बोर्ड गॅप झाला, आता तुला फक्त क्वेश्चन जर पाहिजे झाला, कधी कधी काय असतो क्वेश्चन मोठा असतो ना, मग त्यात थोडं झूम करावं लागतं. त्यावेळेस मग आता पूर्ण क्वेश्चन, हा सर तिकडून चॅट मध्ये जर वाटलं की क्वेश्चन दाखवा सर, त्या पूर्ण क्वेश्चन, आता फक्त क्वेश्चन दिसतोय इथे, पूर्ण क्वेश्चन आणि बोर्ड दिसतोय आणि इथे फक्त बोर्ड दिसतोय. जमलं का? तिन्ही काम आहेत, बोर्ड पण पाहिजे असला, क्वेश्चन पण पाहिजे तोही दिसतो आणि जर फक्त क्वेश्चन पाहिजे तर क्वेश्चन पण दिसतोय. म्हणजे मला जर पाहिजे असेल तर ते दिसतंय. अजून काय पाहिजे? हा, अजून काय पाहिजे? फक्त आता आम्हाला एसी लावायची राहिली आणि थोडासा जगजग करायचं राहिलं. नाही अरे, तर पैसे कसे मागायचे मग जास्त? हा, आता मला सांग, इथेच मी थोडंसं सोफिस्टिकेट केलं, चांगला केलं, तुम्हाला एसी वेसी लावली, बाहेर बोर्डवर लावलं तर डबल फी करता येतं ना. टीचिंग तर तेच आहे. टीचिंग मध्ये चेंज नाही ना. बस तेच म्हणतो मी, की मी यांना तेच म्हटलं, तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला जर बाकीचे तामझाम पाहिजे असेल तर फी डबल करतो मी. नाही ना म्हणजे सर तुमच्याकडे खुर्च्या नसतील ना तर आम्ही खाली बसतो म्हणे, हे सांगा म्हणे, की आम्ही खुर्च्या नसतील म्हटलं खाली बसतो. तर म्हणजे तुम्ही सांगा बा, तुम्हाला जर चांगलं पाहिजे असेल तर मी उद्या आणतो, 50,000 खर्च करून उद्या आणतो सगळं सामान, पण फी तुमच्याकडून आता जेवढं शिकवते डबल मी फी दिला. साहजिकच आहे ना, कोणी पण पैसा इन्व्हेस्ट करेल तर घरून थोडी पैसे लागते, साहजिकच आहे. हा, तो डबलच घेतो. म्हटलं बाप्पा तुम्हाला कंपल्सरी शिकायचं, क्वालिटी वाटलं टीचिंग क्वालिटी बेस्ट राहील, पण बाकी इन्फ्रास्ट्रक्चर तर तुम्ही टेन्शन नका घेऊ. समज गए? हा चलो फिर. आता राहिला एक डायग्राम, 1 मिनिट राहिला आपल्याकडे, मी करून घेऊ एक डायग्रामला, तो समजून याच्यावरचे क्वेश्चन उद्या करू. ठीक आहे, क्वेश्चन आता कारण टाइम आपल्याकडे. हा, वेन डायग्राम, तर उद्या क्वेश्चन घेऊ. हा, तर समचा एक आता ओनली एक पहिलं करून, आता एक ट्रेंडिंग वाला तुम्हाला क्वेश्चन दिसतोय, सेंटेन्स दिसतो. काय दिसतोय? नाही नाही, ट्रेंडिंग वाला खाली, अ फ्यू ARB, हा ट्रेंडिंग वाला आहे. हा एक्झाम मध्ये येईल अशी काही गॅरंटी नाही, पण बाकीच्या एक्झाम मध्ये येतो. जसं IBPS एक्झाम घेते तर CET मध्ये येऊ शकतो, लॉ CET मध्ये येऊ शकतो, याच्यामध्ये येईल असं काही गरज नाही, फ्लॅट मध्ये येईल असं, पण तरी आपल्याला माहित असेल याचं मिनिंग काय, याचं मिनिंग काय, याचं मिनिंग काय, काय आधी काय होता? सम ARB होता ना, सम ARB होता. तर हे डायग्रामही तसाच बनतो, हा वाला डायग्राम होता, हे सम ARB. पण आता इथे ओनली अ फ्यू लागलाय त्या समोर. इथे काय झालंय, डायग्राम तर हाच बनतो, डायग्राम हाच आहे, ओनली अ फ्यू, ओनली अ फ्यू ARB, म्हणजे फक्त ए जे आहेत पूर्ण AB मध्ये नाही जाऊ शकत. इथे रेस्ट्रिक्शन काय दिली आहे, सगळे A B मध्ये जाऊ शकत नाही, पण B हे A मध्ये जाऊ शकतात. बी साठी काय रिस्ट्रिक्शन, बी ए साठी रिस्ट्रिक्शन आहे, ए पूर्ण जाऊ शकत नाही. अशी फक्त एवढं चेंजेस आहे, डायग्राम सेम आहे, हा इकडे जाऊ शकत नाही. म्हणजे आपण आधी जो हा डायग्राम बनवला होता ना, ऑल एज आर बीज असा वाला, हा ऑल एज आर बी बनवला होता ना, आता ओव्हरलॅप केला होता ना दोघांना, हा डायग्राम बनत नाही बनू शकत, फक्त हा एकच डायग्राम बनू शकतो. पण दुसरा हा बनू शकतो, हा वाला बनू शकतो, ऑल बीज आर ए हा बनू शकतो, हा डायग्राम बनू शकतो, कारण बी साठी काही रिस्ट्रिक्शन, हा बी मध्येच आहेत ना, यांचा जो इंटरसेक्शन बी तर पूर्ण जाऊ शकतो ना, ए ला रिस्ट्रिक्शन आहे, ए तिकडे जाऊ शकत नाही, इथंही नाही जाऊ शकत, हा पोर्शन बाहेर राहिलाच आहे ना, इथे तर मग ओव्हरलॅप होतील, तर हा डायग्राम पॉसिबल नाही. ठीक आहे, हा डायग्राम पॉसिबल नाही. समजले? आता याच्यातून डेफिनेट कन्क्लुजन काय निघतात, या सिंगल सेंटेन्सचे डेफिनेट कन्क्लुजन काय निघतील, डेफिनेट कन्क्लुजन ये रहे आपके स्क्रीन पे, आहे का स्क्रीन वर दिलेले? नाही लिहिलं वाटतं, काय लिहिलंय का, लिहून देतो. अच्छा, बरं बरं, लिहिलेले वाटते, ठीक आहे, मी लिहून देतो. काय काय डेफिनेट कन्क्लुजन निघतील याच्यातून, या सेंटेन्स मधून. पहिला कन्क्लुजन, डेफिनेट सम ए आर नॉट बी. हा ना, ए ला रिस्ट्रिक्शन, हा पोर्शन कधीच जाऊ शकत नाही ना, या बी मध्ये हा पोर्शन कधीच जाऊ शकत नाही ना. सम बी आर, तो बिल्कुल सही है, सम बी आर ए तो बिल्कुल सहीच आहे, सम बी आर आर ए लिहून घ्या सोबत. तीसरा, ऑल बी बीइंग ए इज अ पॉसिबिलिटी, ही पण आहे, कारण तुम्हाला जेव्हा या सेंटेन्स देतो तेव्हा असं दिलेलं असते, पॉसिबिलिटी. ठीक आहे, ऑल बी बीइंग ए इज अ पॉसिबिलिटी.
जाऊ शकतो ना, कारण हा याच्यात पूर्ण जाऊ शकतो, हे तेच दाखला, हाय सत्य आहे, हाय सत्य आहे, हाय सत्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला चुकीचा कोणता असेल, चुकीचा कोणता म्हणजे काटायचा कधी, तुम्हाला काय देतो हा माहित आहे का, जेव्हा कन्क्लुजन मध्ये एक्झामिनर असं देतो, जसं सेंटेन्स हा दिला त्याच्यानंतर म्हणतो की ऑल ए बीइंग बी इज अ पॉसिबिलिटी. हा गलत आहे. गलत आहे, कारण की हे रिस्ट्रिक्शन आहे, दिलं नाही. बिलकुल सही आहे, हा चुकीचा आहे. म्हणजे हा कधीच होऊ शकत नाही, ए कधी जाऊ शकत नाही. मग असं जर दिलं लगेच काढून टाकायचं. जनरली असा सेंटेन्स दिल्यानंतर तुम्हाला लगेच हा कन्क्लुजन मध्ये दिलेला असतो किंवा ऑल ए बिंग बी इज अ पॉसिबिलिटी, हा काढून टाकायचा. डेफिनेट काय असं जर असेल सम ए आर नॉट बी, हा बिलकुल सत्य आहे, हाय सत्य आहे, हाय सत्य आहे, पण हा चुकीचा आहे. समजला, लिख लो पटसे, लिख लो भाई, ऑनलाइन वाले तुम भी लिख लो. ही रेकॉर्डिंग वाटलं तुम्ही पुन्हा पण पाहू शकता. रेकॉर्डिंग अवेलेबल असेल तुमचं जेवढा. Statement sum AR B आहे ना. नाही, स्टेटमेंट आहे ओनली अ फ्यू ए आर बी आहे. Only a few AR B. हा, ओनली अ फ्यू ए आर बी, इथे सम हटून टाकतो. ठीक आहे, ओनली अ फ्यू ए आर बी असं स्टेटमेंट, ओनली अ फ्यू ए आर बी असं स्टेटमेंट. आधी तर सम नुसार होतं ना, सम नुसार स्टेटमेंट ही आहे ओनली अ फ्यू ए आर बी. त्याचा डायग्राम असा बनेल, हा आणि हा, हा आणि हा, आणि हा नाही बनणार, ही त्याचे कन्क्लुजन. ठीक आहे, हे ट्रेंडिंग वाले, ट्रेंडिंग म्हणजे आता ट्रेंड मध्ये चालतात, एक्झाम मध्ये येत आहेत, दरवर्षी येतात, मागच्या 2 वर्षापासून. लिखो भाई ऑनलाइन वाले, पूर्ण बोर्ड दाखवतो, पूर्ण बोर्ड दाखवतो, पूर्ण बोर्ड. चला. तू कुठे बाहेर इन्क्वायरी केली होती का, कुठे हेच क्लासेससाठी केली नाही का, केली होती का, कुठे केली गेली. Career launcher हा आणि failure note, हा bullseye, बुलसाई, हा catapult. हा. अच्छा, मग फीस किती सांगितले. मी yes मध्ये पण गेलो होतो. अच्छा, हा हा. 50च्या खालतीच नाही. 60, 70, 80. हो का, अरे बाबा. Coaching तेच राहतं. कोचिंग, अरे आम्हीच जातो ना शिकवायला, तर बाकी तुम्हाला काय सांगतो, तुझं शिकवायला आम्ही जाऊ, नाव द्यायचं आहे, बस. बाकी काही नाही. तिथे शिकवायला सगळे फॅकल्टी बाहेरचे येतात, नाव फक्त. सगळं permanent नाही. हा, सगळं permanent नाही. परमनंट कोणीच नाही, परवडूच शकत नाही ना, परवडून कसं ठेवणार, कोणी बसते का तिथं 10-20 हजार थोडी आले, आम्ही 1-1 लाख रुपये वाले माणसं आहो ना, कोणी तसे बसते का. 1 लाख रुपये, 50,000, 60,000च्या खाली कोणी बसत नाही, ते एवढे वेगवेगळ्या सब्जेक्ट तिथं अफोर्ड करू शकत नाही, एवढे लोक थोडी बसू शकतात तिथं. आमचीच अपेक्षा आहे ना, कोणी जर 1 लाख रुपये देत असेल तर बसतो आम्ही फुल टाइम, 50,000, 60,000, 70,000 देत असेल तर बसतो फुल टाइम. ठीक आहे, आता हे झालं एक 3 स्टेटमेंट. आता एक चौथा एक स्टेटमेंट राहिला, याच्यावरती आपल्याला क्वेश्चन आपण उद्या करू वाटल्यास. ठीक आहे, एक क्वेश्चन एक सेंटेन्स झाला, त्याला समजून घेऊ त्याचं काय मिनिंग आहे. तर ये रहा आपके स्क्रीन पे, सम ए आर नॉट बी, ऑनलाइन वाले देखो भाई, सम ए आर नॉट बी, हा एक शेवटचा सेंटेन्स. याचा डायग्राम कसा बनेल, सम ए आर नॉट बी, पहिला डायग्राम हा. आता मागच्या केस मध्ये हा फोकस्ड एरिया होता की नाही, होता काय, पण आता हा फोकस एरिया असेल. कोणते बी ने, हे रेड वाले जे आहेत ना, रेड मध्ये दाखवलेले बी नाही, सम ए आर नॉट बी. ठीक आहे, हा झाला बेसिक डायग्राम. त्याच्यानंतर
असे डायग्राम बनतील याचे. सम ए एवढे ए जे बी नाही आहे. समजले? सम ए आर नॉट. दुसरा सम ए आर नॉट बी असे वाले. कोणते ए? हे बाहेरचे जे बी नाही आहे. त्यानंतर असे येऊ शकतं सम ए आर नॉट बी. दोघांचं भांडण असं होईल. आता हा जो ओव्हरलॅप आहे ना हळूहळू कमी कमी होत जाईल. असं होईल सुरुवातीला त्यांचं होतं एवढं. हा आता असं होऊन जाईल की दोघं जण लग्न म्हणजे डिवोर्स होऊन जाईल त्याचा. बस असा पहिला एवढंच होतं म्हणजे हळूहळू हळूहळू यांचा असा ओव्हरलॅप कमी 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 होत जाईल. असा असा कमी कमी होत जाईल. शेवटी भांडण होऊन जाईल आणि दोघं जण दुसरा लग्न करतील. सेपरेट होऊन जातील बिचारे. डिवोर्स करतील. पहिले डिवोर्स करतील मग दुसरं लग्न तर याच आहे का नाही. असा म्हणजे आता हा एवढा ओव्हरलॅप दिसतो मग नंतर असा होईल. मग नंतर असं कधी कधी भेटतील. मग असं होईल की कोई रिश्ता नाही. है का नाही? कोई रिश्ता नाही. समजले? बरं याच्यातून आता डेफिनेट कन्क्लुजन काय काढू शकतो आपण? डेफिनेट कन्क्लुजन दिलं जाईल तुम्हाला स्क्रीनवर. तुम्ही काहीही बोला काहीच कन्क्लुजन काढू शकत नाही. नो कन्क्लुजन. काहीही बोललं तरी चुकीचं आहे. जर डायग्राम लिहून घ्या ऑनलाईन वाले आणि स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की नो कन्क्लुजन. या सिंगल स्टेटमेंट वरून कोणताही कन्क्लुजन आपल्याला काढता येत नाही. काही म्हणलं तरी चुकीचंच होईल. ओके काही तुम्ही म्हटलं तरी चुकीचं. ओके चला आजचा कार्यक्रम आपण इथेच संपू. याच्यावरची जे बेस क्वेश्चन आहेत ते उद्या करू. उद्या ॲटलीस्ट थोडंसं बेसिकचे जे काही क्वेश्चन तुझे राहिले आहे म्हणजे टॉपिक जे राहिले ते आपण सेपरेट कव्हर करू. ठीक आहे यांच्यासोबत यांचं थोडं पुढे गेलाय. हे राहिले आहेत आपण तू 7 ते 9 येऊ शकतो सकाळी. 7 ते 9 येऊ शकता. मग यांचं जे आहे ना 9 वाजता जर आपण मॉर्निंग ठेवला काही दिवस तर 9 ते 10 11 असेल तर तुझं एक घंटा आधी करून घेऊ. 8 ते 9 करायचं मग 9 ते 11 सोबत करायचं. ठीक आहे म्हणजे जो बेसिकचा काही पोर्शन राहिलाय तो मग करून घेता येते एसएमसी वगैरे. तसे तर व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत. त्या रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिले तरी होऊन जाईल. जे रेकॉर्डिंग म्हणजे क्वांटचे जे आहेत एसएमसी 1 एसएमसी 2 एसएमसी 3 वगैरे पण लाईव्ह मध्ये करून घेऊ काय हरकत. म्हणजे स्पीड मॅथ कॅल्क्युलेशन नाही का बेसिक कॅल्क्युलेशन म्हणजे मॅथमॅटिक्सचं बेसिक असतं बिलकुल आधी क्वेश्चन चालू आता यांचा टॉपिक पर्सेंटेज चालू झाला तर ते बेसिक वाले राहतात. त्याच्या आधीचे 5-6 लेक्चर बेसिक वाले असतात. तर त्यात मी रेकॉर्डेड तर सगळे पाहिलेच आहे. तू ट्राय करून पास समजत असेल तर नाही तर मग वेगळं घेता येईल सेपरेट. ठीक आहे तर आपण एक घंटा कव्हर अप करून टाकू. ठीक आहे उद्या भेटूया मग. चला ऑनलाईन वाले थांबूया इथं. याचा राहिलेला पोर्शन आपण कंटिन्यू करू नेक्स्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे क्वेश्चन्स आपण हे पाहिजे टाइप्स ऑफ क्वेश्चन्स पुढे दिलेले आहेत. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. कशा टाइपचे क्वेश्चन्स वगैरे आहेत ते सगळं स्क्रीनवर दिसत आहे. ठीक आहे हे पूर्ण याचं काय काय कसे कॉम्प्लिमेंटरी पेअर्स असतात काय काय आहे खूप सारे डिटेल्स आहे ते पुढे पाहूया आपण. ठीक आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये देखेंगे. ठीक आहे ऑनलाइन वाले चलो बाय बाय. क्लियर सब कुछ काही डाऊट? हा उद्या सकाळी 8 ते 9 येईल उद्या. हा 8 ते 9 मग हे जे पोरं असले बाकीचे त्यांचे 9 ते 11 हे बसते. ठीक आहे तर सकाळी आपण उद्याचा कोणता वार आहे फ्रायडे आहे सॅटर्डे आहे उद्या म्हणजे काही शेड्यूल तर नाही वाटतं उद्या पाहा लागेल मला सकाळचं शेड्यूल आहे का मी मेसेज करतो. हा मेसेज तुझा नंबर कोणता आहे तोच ना आज केलं बरं व्हॉट्सअप आहे ना त्याच्यावर. ठीक ठीक
तर मी त्याच्यावर मग अपडेट करतो काय असलं की. काही डाऊट आहे फ्रँकली विचारू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे काही जर नाही समजलं तर फ्रँकली विचारायचं. म्हणजे फक्त अकॅडमिक नाही तर त्याच्याबद्दलही काही करिअर गायडन्स म्हणून जर लागला तर ते तू कधी फ्रँकली विचारू शकतो. मेसेज करून एक आपला ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुला ऍड करून घेईन आपल्या, है ना? आपल्या स्टुडंटचा ग्रुप आहे, तो त्या ग्रुपमध्ये तुला ऍड करून देईन. ठीक आहे, चल. पण तुझे जे मित्र असतील त्यांना जर समजा सपोज जर जॉईन करायचं असेल तर लवकर घेऊन ये, म्हणजे तुझ्यासोबत सोबतच त्यांचं कव्हर अप होऊन जाईल. नाही तर मग अजून त्यांना मला वेगळं सांगायला लागेल, आहे का नाही? तर त्यांना जर आजच योग्य आले असते तर खूप चांगलं झालं असतं. आज बेसिक जे शिकवलं ना सुरुवातीचा, कोणत्या कॉलेजला जायला पाहिजे, कसं जायला पाहिजे, काय करिअर आहे, तर तेही त्यांना भेटलं असतं. पण तरी रेकॉर्डेड सेशन आहे आता, तर ते व्हिडिओ पाहू शकतात. हा, तर त्याच्यासाठीच मी रेकॉर्डिंग ठेवतो. तर तू त्यांना आजच आवर्जून विचार, जर तुला सोबत असतील तर, की म्हणा असा असा कार्यक्रम आहे. आता तुला पटला कार्यक्रम, हा, तर तुला पटला तर मग त्यांना सांग की वो असा असा कार्यक्रम आहे, तर तुम्ही वाटलं चला. फीस बद्दल काही नाही, त्यात जर खूपच गरीब असतील तर त्याचा आपण कन्सिडर करू शकतो, ज्यांची परिस्थिती नाही आहे रिअल वाली पण. हा, नाही तर मग हे काय करतो माहितीये का, आता आम्ही तिथे मी आकारमध्ये करायचो, काही की महाराष्ट्र असे होते की आम्ही सब खूप गरीब आहोत, खूप गरीब आहोत, आणि नंतर बुलेटनी यायची क्लासला. अशी होते खूप. आणि ते सोबत एकटे नाही, गर्लफ्रेंड घेऊन सोबत यायचे क्लासला. काय ते गरीब आहे, घरून पैसे घ्यायचे फीसचे पूर्ण 30,000 40,000, आणि इकडे आम्हाला सांगायचे गरीब आहोत. अशी महाराज होते. मग आम्ही बंद केला तो कार्यक्रम. आम्ही इकडे मी आधी तिकडे आकारमध्ये सोबत पार्टनर होतो आम्ही. तर असे कार्यक्रम होते. मग आम्ही फ्री मध्ये ऍडमिशन होतो. नंतर क्लासला बुलेट घेऊन सोबत मुलगी पण राहायची. मुलगी का फुकटात येते का, काही नाही खर्च करावं लागतं ना. मग तो बंद केला आम्ही कार्यक्रम तो फुकटवाला. हा, खरंच खूपच गरीब आहे बा, ज्यांची खरंच परिस्थिती नाही आहे त्यांच्यासाठी मग कन्सेशन होतं, फ्री मध्ये होतं, असंही होतं. हा, मग आता एकदमच गरीब असतात काही काही की ज्यांची आता रिअल कंडिशन आपल्याला ओळखायला येते ना, त्यांच्यासाठी होता फ्री मध्ये कार्यक्रम. पण मग बाकीचे लोक त्यांना असं मग ते दुसऱ्याला सांगतो ना, तो फ्रीवाला आला चालला सर खूप चांगला आहे, खूप चांगले शिकवतात, मग तोही गरीब बनून ये फाटले कपडे, ते ओळखायला येते ना. तुमची ओरिजिनल पर्सनॅलिटी आणि त्याच्यात फरक असतो. ओरिजिनल गरीब आणि दाखवलेला गरीब त्यात फरक असतो. राहुल गांधीने किती कपडे फाडले